अनुभव होता सर पनवेल पासून गोव्यापर्यंत चालत गेला? ह्या महामार्गावरती एवढे अपघात, त्याच्यानंतर प्रचंड ऍक्सिडेंट, लोकांचं जीव जाणं. अहो, रायगड जिल्ह्यामध्ये 2011 पासूनची माहिती मागवली, जवळपास 928 लोक 68 लोक ही मृत्युमुखी पडलेत ऑन रेकॉर्ड. असं सिस्टम, कारण की एक जेव्हा सुशिक्षित आंदोलन करतो ना तेव्हा खूप इम्पॅक्ट होतो त्या गोष्टीचा, आणि की जेव्हा आपण जिथला खड्डा पोस्ट करू तोच खड्डा भरला जातोय, आजूबाजूचे भरले जात नाही. ह्याकडून देवाकडे जाताना म्हणजे देश लागतो, त्या देशाचं आपण काहीतरी देणं. एक तर किस्सा म्हणजे वाईट वाटतंय, त्या आजीनी त्यांची म्हणजे जागा ही रस्त्याला दिली, जात असताना खड्ड्यावरनं गाडीचं चाक स्लिप झाल्यानंतर आजी पडल्यानंतर मार बसला डोक्याला मार बसल्यानंतर कर्नाटक ऑन द स्पॉट. छोट्या लोकांच्या मोठ्या कहाण्या, अशा कहाण्या त्या दिसायला छोट्या पण त्यामागचं धैर्य, जिद्द आणि संघर्ष खूप मोठा असतो. असाच एक व्यक्ती आज आपल्यासोबत आहे, ते म्हणजे चैतन्य पाटील. चैतन्य पाटील यांची ओळख आज पनवेलपासून ते गोव्यापर्यंत त्यांनी सतत कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नसताना चालत पदयात्रा केली. कोकणातले रस्ते जे आहेत त्यांची जी काही अवस्था आहे ती लोकांपर्यंत, लोकांच्या समोर मांडली. असे हे आपल्यासोबत असणारे चैतन्य पाटील सर आहेत. त्याच्याशी आपण आज या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. जरा काय अनुभव होता सर तो तुम्ही ज्या पनवेलपासून आपण गोव्यापर्यंत चालत गेलात, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? पहिले तर सर, माझं नाव चैतन्य उषा लक्ष्मण पाटील. मी पाटणी कासू पेण रायगड महाराष्ट्राचा रहिवासी आहे. मी गेली बरेच वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि मला सामाजिक कार्य करायला खूप जास्त आवडतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली बरेच वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असू देत किंवा विविध प्रश्न असू देत यांच्यावरती मी कार्य केलेले आहे. जसं की आता कृष्णदादा, मी तुम्हाला देखील भेटलो, आपण मी एका कार्य ह्याच्यासाठीच भेटलो होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे बोर्डाचं होर्डिंग्स होतं, तर त्याच्या निमित्ताने मी तुम्हाला भेटलो होतो. वाशी स्टेशनला मी पोस्टर घेऊन उभे होतो महाराष्ट्राच्या बाहेर. म्हणजे मुंबईमधील CSTचं नामकरण जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालं ते बऱ्याच ठिकाणी अजून देखील CST लिहिलेलं होतं. ठीक आहे, 2022ची ही गोष्ट. त्याच्या अगोदर VT आणि नंतर CST, नंतर CSTM असं बदल केला. बरोबर आहे. मग तो बदल केल्यानंतर तरी देखील तिथं नावात बदल होत नव्हता. तर मी मुंबईमध्ये स्पेशल कशासाठी गेलो असेल, ते म्हणजे पाणी प्रश्नाच्या संबंधी मी फिरत असताना सायकलवरती फिरत असताना मला ते बोर्ड दिसले, जिथे SP मुखर्जी चौक मधले जे बोर्ड होते, पोस्टर होते, ते विनंती करून त्यांना BMC कडे तक्रार करून देखील ते होत नव्हते. त्याच्यानंतर पत्रव्यवहार, ट्विट, ठीक आहे, ऑनलाईन कंप्लेंट, ट्विट जास्त कॉम्पिटिशन, ट्विट केलं की लोकांनी गैरसमज होतो की ट्विट केलं की आपला प्रश्न सुटतो. त्या पद्धतीने तुम्ही पण ट्विट केलं. नाही, प्रश्न सुटण्याच्या पेक्षा त्या गोष्टी, आणि त्या गोष्टी राहतात. ऍक्च्युली सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या गोष्टी खूप स्ट्रॉंग आहेत. आणि त्याच्यामध्येच मग काय केलं आपण, हे कामगिरी करत असताना तरी देखील ते होत नव्हतं. नाव चेंज करून देखील, पत्र देऊन पण होत नव्हतं, ट्विट करून पण. मी एक जिद्द ठेवली होती की महाराजांच्या छत्रपती म्हणजे मुंबईमध्ये ज्या स्वराज्याची राजधानी, ठीक आहे, रायगड, आणि त्याच्यातून मी आलो होतो स्पेशल त्या पाण्याच्या प्रश्नासाठी. मी फिरत असताना मी पाहिलं तिथं, अरे हे नाव अजून देखील बदलत का नाही. ज्या ठिकाणी महाराजांच्या नावाने बरेच ठिकाणी राजकारण किंवा इतर कामगिरी होत असते, मग हे कोर मुंबईमध्ये का नाही घडत, जिथे जगातील लोक येतात. मग काय करावं. त्या SP मुखर्जी चौकामध्ये मी आणि एक माझा मित्र आला, त्याला एक इन्फॉर्मेशन दिल्यानंतर तो पण शॉर्ट टाइम पिरियडमध्ये आला. मित्र अमोल, खरोखर एक चांगला जीवलग मित्र उरणचा, तो आला आणि मग आम्ही होर्डिंग्स घेऊन उभे राहिलो. आणि त्या चौकामध्ये उभे राहत असताना मग त्याचं नामकरण हे म्हणजे 19 फेब्रुवारीच्या अगोदर मला झालेलं हवंच होतं. ठीक आहे, 1 महिना 10 दिवस पाठपुरावा करत होते कामाचा. शेवटी मग 2 दिवस अगोदर उभे राहिलो आणि 18 फेब्रुवारी या रोजी तो काम पोस्टरचं नावकरण त्यांनी बदलला. आणि आणखीन मंत्रालय जंक्शनच्या इथे देखील तो होर्डिंग, जेवढे नाव होते तेवढी जेवढी ऑलमोस्ट होती, म्हणजे 1-2 नावांचं मला दिसली होती, ते मी त्यांना रेफर केली होती, त्यांनी ती चेंज केली. आणि आणखीन 2-3 नावं पण, म्हणजे 5-6 ठिकाणचे त्यांनी बोर्ड त्या टाइमला बदलले. मग हे करण्यासाठी मी पहिल्यांदा म्हणजे पोस्टर घेऊन उभे राहून मी पहिल्यांदा पोलिसांच्या गाडीत बसलो असेल तेव्हा.
तेव्हा कारवाई झाली? तेव्हा कार्यवाही बोलण्यासाठी म्हणजे आमचे पोस्टर मला तर अनुभव काहीच नव्हता आणि माझ्या मित्रालाही नव्हता, पण आम्हाला त्या गाडीमध्ये बसून कुलाबा इथून मस्त एकदम गेटवे वगैरे बघून आम्ही ताज हॉटेल वगैरे बघून आम्ही पाण्यामध्ये तिथून आमची गाडी जात होती त्या पोलीस स्टेशन पासून. पण एवढंच होतं मनामध्ये की महाराजांच्यासाठी जर हेही करायला लागलं, केसेस जर घ्यायला लागले तरी देखील रेडी होतो. अशा पद्धतीची आत्मीयता किंवा हिंमत ठेवून गेलो होतो. त्या ठिकाणी दिलं आणि समजावून सांगितलं. पण आज पण तो क्षण म्हणजे अंगावरती काटा आणणारा की मुंबईमध्ये गावातील मुलगा जर बदल करू शकतो तर 5-5 वर्ष तिथं असणारे लोक करतायत काय, किंवा सो कॉल्ड प्रतिनिधी करतायत काय. असो, आपल्याला काय त्यांना मला टीका नाही करायची, पण जे चूक दिसते ते तुम्ही करा. आणि ह्याच सोबत जेव्हा मी मुंबईचं नामकरण जे सीएसटीचं CSMT होण्यासाठी हा जो प्रयत्न केला, तेव्हाच ही जनजागृतीसाठी, पाण्याच्या जनजागृतीसाठी फिरत असताना दादरमध्ये देखील करत होतो. दादरमधील शिवाजी पार्कचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे देखील नामकरणासाठी केलं. आणि ते मी अभिमानाने सांगतो, त्या नामकरणासाठी मला फक्त 16 दिवस लागले. म्हणजे अगोदर CST साठी 1 महिना 10 दिवस गेले होते संघर्ष करून. पण नंतर जेव्हा मला कळालं नक्की की मला कळायला लागले तर कुठे गोष्टी नक्की पाणी मोडतं, मग त्या ठिकाणी ट्रॅफिक वगैरेचे जे ऑफिसर्स होते त्यांना थेट बोलून किंवा पत्रव्यवहार करून काम केलं आणि 16 दिवसामध्ये दादरचं नाव म्हणजे शिवाजी पार्कचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क. आता हे केल्यानंतर मी तुम्हाला कसं भेटलो कृष्ण भाऊ, की फक्त फलकावरील नाव बदलून होत नाही. आज जर तुम्ही प्रवास करत असताना ट्रेनमध्ये असू दे किंवा बसमध्ये, कुठं जायचं, CSTला जायचं, VTला जायचं, मग हे बदललं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये जर आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे आहे येणाऱ्या पिढीने खूप आत्मीयतेने घेतलं पाहिजे. याच्यासाठी ही सुरुवात आपण स्वतःपासून करावी. याच्यासाठी मी ते होर्डिंग घेऊन जवळपास ते देखील 30 ते 40 दिवस मी सतत विविध स्टेशन किंवा बस स्टँडच्या इथे फिरत होतो. म्हणजे कुठे जायचंय, CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्ण उल्लेख व्हावा. आज सगळेच जण आदराने नाव घेतात की CSMTचं, ते व्हायला पाहिजे, शिवाजी महाराज टर्मिनसचं. तसंच आता जो मुद्दा आहे तो आपण जसं पळसपेपासून तुम्ही जे आपला गोवापर्यंत गेलात, तो कसा अनुभव होता? आपला हा मुद्दा होता त्या मुद्द्यालाच अनुसरून सांगतो. फक्त ही सुरुवात केली याचं कारण म्हणजे असं नाही की चैतन्य डायरेक्ट मी कॉलेजला असल्यापासून, म्हणजे मी पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचं जेव्हा शिक्षण घेत पासूनचा हा महामार्ग बघतोय. ठीक आहे, साधारणतः म्हणजे 2005चा ऑफिशियली बघायला गेलं तर त्याचं DPR आहे. परंतु ते करत असताना त्याचं काम 2011 पासून म्हणजे त्यांनी एक्सिबिशन करणं किंवा जे काही जमीन ॲक्विजिशन, लँड ॲक्विजिशनचं वगैरे होतं ते सर्व कामगिरी करायला लागले. काही ठिकाणी रस्त्याची परिस्थिती तेव्हा देखील 2005चा DPR आहे, डिटेल प्रोजेक्ट, की आपल्याला असं आतापर्यंत आपण सांगताना काय सांगतो की 2011 नंतर कामाची सुरुवात झाली, पण ते 2005 ऍक्च्युअली 2005 ला बनलंय. म्हणजे त्याचा DPR कुठल्याही गोष्टीमध्ये प्लॅनिंग करण्यासाठी ते डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, ठीक आहे, हे सर्व गोष्टी तयार होतात. 2005चा हे चालू आहे म्हणजे मुंबई गोवा हायवे, म्हणजे आता तब्बल 20 वर्ष आता पकडून चालला तुम्ही. मग किती गोष्टीमध्ये प्लॅनिंगच्या आहेत. असो, आता चला आपण पकडूया 2011ला यांची सुरुवात झाली. पण 11ला सुरुवात झाल्यानंतर कॉलेजमध्ये असल्यानंतर मी बघायचो दादा की ह्या महामार्गावरती एवढे अपघात, त्याच्यानंतर प्रचंड ऍक्सिडेंट, लोकांचं जीव जाणं, लोकांना आर्थिक नाहक नुकसान, त्यांची गाड्यांची, शरीराची पूर्णची व्याधी अक्षरशः व्हायची. पण तेव्हा आपण म्हणजे तेवढं समजत नसायचं. मग काय करायचं, ज्या गोष्टी मला असं दिसायचं की कुठे खड्डा आहे, ओके ठीक आहे, मग त्या ठिकाणची कधी मातीभर. त्याच्यानंतर मी कॉलेजला जेव्हा प्रवास करायचो नागोठण्यापर्यंत, नागोठण्याची परिस्थिती ज्यांना ज्यांना माहिती असेल ना त्यांनी एकदा लक्षात घ्या, एवढी दयनीय होती ना की त्या ठिकाणी 7-7, 8-8 नाही ना तर 10-10 फुटाचे खड्डे लांब, 1 ते 1.5 फूट खाली खोल, काही ठिकाणी तर 2-2 फूट खोल, या अशा पद्धतीचे खड्डे त्या महामार्गावरती असतात, ते पण राष्ट्रीय महामार्गावरती. बरं ठीक आहे, मग ते आवाक्याच्या बाहेर, पण त्या गोष्टी करत असताना आम्ही त्रास सहन केला. त्याच्यानंतर पावसाळ्यात गेल्यानंतर उन्हाळ्यामध्ये ती धूळ वगैरे आहे, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. त्यातला एक परवाचाच किस्सा सांगतो. आम्ही रत्नागिरीतून मुंबईत येत होतो, तर नागोठण्याच्या इथेच होतं ते. अचानक रात्रीचं क्षण होतं, त्यामुळे पुढे जाताना आम्हाला म्हणजे मी स्वतः ड्रायव्हिंग करतो आणि मला काही दिसलं नाही. आणि मी गेलो पुढे, खालून ते मातीचं हे असतो ना दोन्ही साईडचा ब्रेक रस्त्याचा, तो बरोबर माझ्या गाडीला घासला आणि मला कळेना की गाडी पुढे घ्यायची की मागे घ्यायची. मग मी काय केलं, खालच्या बाजूला उतार होता, तर मी परत ते रिव्हर्स घेतली, तेवढी मागे आलो आणि मग परत रस्त्याचा अंदाज घेऊन झालो. म्हणजे असं कन्फ्युजन, म्हणजे नवीन कोण ड्रायव्हर असेल तर कन्फ्युजन 100% होतं. म्हणजे आजही ती अवस्था आपल्याला दिसते रस्त्याच्या आपल्या.
मग हीच अवस्था दिसते ना, तर दादा करण्यासाठी हा. म्हणजे कृष्णभाऊ करण्यासाठी हे का करावं लागलं, तर ह्या गोष्टी बेसिकली मी म्हणजे रस्त्यामध्ये कशी इन्व्हॉल्वमेंट माझी झाली ते मी तुम्हाला सांगतो. मग हा रस्ता सत्याग्रह का करावा लागला त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो, ठीक आहे, आणि त्याच्याबद्दल माझे अनुभव सांगतो, ठीक आहे, म्हणजे करत असताना मला काय काय त्रुटी आल्यात किंवा काय काय ऑब्झर्वेशन होतं ते तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तर जी सुरुवात ह्याच्यासाठी झाली कॉलेजमध्ये असल्यानंतर खड्डे भरणं, त्याच्यानंतर कुठे ॲक्सिडेंट झाला असेल तर मग कुत्रे असतील किंवा इतर म्हणजे ज्या गोष्टी पडलेल्या असेल रस्त्यामध्ये, धोकादायक ज्या वस्तू असतात, काही ट्रकचे पार्ट पडायचे, मग ते काय करतो साईडला येऊन ते बाजूला करायचो रस्त्याचे. म्हणजे सामाजिक सेवेची हा, तुम्हाला हा, म्हणजे पूर्वी म्हणजे लहानपणापासूनच आवड आहे. बरेच सारे विषय मग पाण्यापासून असू देत किंवा शाळेतील विविध काम उपक्रम असू देत, बरेच वृक्षारोपण असू देत, बरेच उपक्रम मी केलेले आहेत, ठीक आहे, आणि हे करत आलोय. तर ह्या महामार्गाचं जे काम सुरू होतं हे डोळ्यात देखत बघत होतो की कशा रुंदीकरण झालंय. आज जी 60 मीटरचा रस्ता हा वाईडनिंग झालाय, त्यामुळे अशा पद्धतीचा तो जुना होता 2 लेन, आता चौपदरीकरण आपण बोलतोय, त्याच्यासाठी 60 मीटरची जागा ही त्यांनी अशा पद्धतीने रस्ता हा सुरू गेला आपला. मग ॲक्विजिशनमध्ये त्यांना बरेच अडथळे आले काही ठिकाणी, तर काही ठिकाणी ओके होतं तरी देखील रस्ता अजून बनलेला नाही आहे, किंवा काही ठिकाणी बनलाय त्याची क्वालिटी नाही आहे. मग ह्या सर्व गोष्टी घडत असताना पाहतोय, तर मग कॉन्ट्रॅक्टर चेंज वगैरे हे गोष्टी होत असायच्या. मग करावं काय, मग हे खड्डे वगैरे मी भरायचो, ठीक आहे. त्याच्यानंतर मग कुठेतरी, आणि ह्या गोष्टी करत असताना मी पूर्वी ना कुठे सोशल मीडियाला टाकत नव्हतो, कारण की मला ना एक ती समाजसेवेची ज्या कामगिरी करत असताना मला ते असं वाटायचं की काय आपण करतोय ते कशाला उगाच लोकांना शो करायची काही गरज नाही आहे. तर खरंच मी तेव्हा ना करत नव्हतो. पण एक दिवस एक टाइम पिरियड असा आला दादा की एक अनुभवी व्यक्ती भेटला, म्हणजे जेमसे साहेब, राजेंद्र जेमसे सर म्हणून. पण जेव्हा आमची चर्चा अशी सुरू होते की चैतन्य मी देखील भरपूर काम केलंय रे, पण मी काय डॉक्युमेंटेशन केलं नव्हतं किंवा ते केलं नव्हतं. आज मलाच कालचा मुलगा येऊन विचारतोय आणि लिटरली आमची चर्चा सुरू होते, आणि मग मी पण ते थोडंसं रिलेट केलं की आता जर तुम्ही केलं आणि जर सोशल मीडियावर नसेल, आज जर मी 29 दिवस फॉर एक्झाम्पल चाललो आणि किंवा जर त्याची जर पोस्ट नसेल ना, तर लोकांना माहिती नाही काय म्हणून, किंवा आज तुमच्या कालांतराने हे काय 2-3 दिवसानंतर लोक ऑटोमॅटिक विसरून जातात, त्याला पुढचा विषय काहीतरी मिळाला की आणि मग तो राहून जातो. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या पण माध्यमातून बघा, तुमच्या मॅक्स न्यूजच्या माध्यमातून माझा पॉडकास्ट हा आयुष्यभरासाठी सेव्ह राहणार आहे, ठीक आहे. आणि येणाऱ्या पिढीला मेन आदर्श असणार की नक्की ह्या गोष्टी कशा घडल्यात, काय घडल्यात त्याच्याबद्दलचं. तर हे का करावं लागलं डिटेलिंग, किंवा मी त्याचे फोटोग्राफ्स किंवा हल्ली का टाकायला लागलो सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आत्ताच्या कंडिशन पिरियडमध्ये, तेव्हा जिथून ते समजलं की हल्ली असं पण वाटलं की मुलगाही वडिलांना विचारतोय, म्हणजे आपल्या याच्यात म्हण आहे की हल्ली मुलगा बापाला विचारतोय की तू माझ्यासाठी काय केलंस. मग हे तेव्हा वडील गिनवत बसणार आहे का की बाबा मी तुझ्यासाठी हे केलं, कपडे आणले, पाणी दिलं तुला कॉलेजला किंवा स्कूलला. मग ह्या गोष्टी करण्यापेक्षा हे जे काय मीडियावरती आहे तू जाऊन बघ, या स्टेजला काय होतं, बिफोर आफ्टर, ह्या सर्व गोष्टी राहतात. आणि एकंदरीत तुमची इंजिनिअरिंगची जे ही होती, मग ती परत समाजसेवेकडे कशी काय ओढली? नाही, खरं तर मी दोन्ही गोष्टींना एक देवाकृपाने, म्हणजे महत्वाची गोष्ट ना, हे माझ्याकडं म्हणजे देवाची देण आहे, त्याच अनुषंगाने काम करतोय. तुम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझ्या इतर क्षेत्रामध्ये देखील काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी करतोय. आणि मला म्हणजे मी आत्तापर्यंत सांगतो ना, एक 4-5 जे रस्त्याच्या मध्ये वाहन चालक वगैरे होते त्यांना जीवन दूत, म्हणजे मला त्यांचे जीवन वाचवण्याचे की प्राण देखील वाचवण्याचं काम केलं. इमिडिएट हॉस्पिटल्सना गाठणं, त्याच्यानंतर पोलीस स्टेशन्सना देखील सांगणं, त्याच्यानंतर त्यांना गाडीवरती, मी तर माझ्याकडे कार नव्हती तेव्हा मी त्यांना बाईकवरती अक्षरशः एकाला पूर्ण रक्तबंबाळ झाला होता, रस्त्याच्या खड्ड्यांमुळे तो पडला होता बाहेर येऊन. गाडी थांबत नव्हती. आपण बोलतोय की समाजसेवा की कोणाला हात केल्यानंतर गाड्या थांबतात, फार कमी आहे, बोटावर मोजण्या इतके असतात. जवळपास 15-20 मिनिटं हात करतो नाही, एका साईडून कॉल करतो नाही, कोणीच नाही. मग करावं काय, तर मी काय केलं, बाईक यांना सांगून म्हणजे पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं, हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्सला इन्फॉर्म केलं, त्यानंतर आम्ही थोड्या वेळात येतोय, ठीक आहे, तेव्हापर्यंत तुम्ही कसं काय करता आलं ते या म्हणून. सो मी माझ्या बाईकवरती त्याला रक्त असं तो पडत होता त्याचं, आणि त्याला तिथून शेजारून म्हणजे त्या पांढरापूरच्या इकडून 2 घरातल्यांना सांगितलं की 2 तुम्ही टॉवेल द्या. 2 टॉवेल बांधले, त्याला माझ्या कमरेला बांधला पाठीमागं, आणि त्याला मिठी आणि त्याला घेऊन दादा मी हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत मग गाडी आली, मग त्याला नेलं. डॉक्टरने देखील सांगितलं की बाबा हा लवकर बरं आलं म्हणून. अशा सर्व गोष्टींमधून गेलो. आज तो चांगला आहे, व्यवस्थित आहे. आणि त्याच्यानंतर मग असे किस्से. आणि
बऱ्याच ठिकाणी म्हणजे लहान लहान मुलांचे ऍक्सिडेंट असू दे, रात्री कोणाला पंक्चर किंवा काय गाडी बंद पडली असू दे, मग काय सहकार्य जेवढं करता येईल तेवढं करायचं, कॉन्टॅक्ट नंबर तरी शेअर करणं, ह्या गोष्टी करत आलो. मला 2025 जानेवारीमध्ये रस्ता सुरक्षेमध्ये रायगड पोलीस दलाकडून मंत्री भरतशेठ गोगावले आणि कलेक्टर रायगड, SP रायगड यांच्या हस्ते मला जीवनदूत पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. आणि विशेष म्हणजे हे कार्य करत असताना माझा कोणताही राजकीय पक्ष नाही आहे, कोणतीही संघटना नाही आहे, म्हणून मला ना खूप तारेवरची कसरत खरं सांगायला गेलो तर करावी लागतं. एक नागरिक म्हणून हे गोष्टी एवढ्या इझी नाही आहेत. तर ह्या गोष्टी आपण सर्वांनी म्हणजे समजल्याच पाहिजे. कारण की हे काम करत असताना जेव्हा तुम्ही एखादा तुमचा आपल्या चॅनल जे तुम्ही सुरुवात केलीत की छोट्या कहाण्या म्हणजे ह्याच्यातल्या काय मोठ्या बोलतात? कहाण्या. मोठ्या छोट्या कहाण्या, लोकांच्या छोट्या मोठ्या लोकांच्या कहाण्या. मोठ्या कहाण्या. हां. तर ह्या मोठ्या कहाण्या अशाच नाही बनत दादा. मी काय सहन केलं ते माझं मला माहिती आहे. जर तुम्हाला त्याचा किस्सा सांगितला तुम्ही विचार करा की पाणीचा प्रश्न असू दे किंवा इतरच्या प्रश्न गंभीर समस्या असू दे, त्याच्यावरती जेव्हा डोक्यावरती हंडा घेत मी 16 किलोमीटर पायी चालत गेलो 2018ला इंजिनियर असताना, माझ्या आईने काहीतरी सुरुवात म्हणून त्यांनी देखील बोल की हा त्रास सहन करण्यासाठी गाळ्यात म्हणजे अक्षरशः पाठी घातली, रडली ती पण बिचारी. मी देखील त्या दिवशी भाऊक झालो. पण त्या दिवशी गेल्यानंतर आज आमच्या गावांना ठीक आहे 41 गावांना 24 तास पाणी पुरवठा होतोय. ही अभिमानाची बाब आमच्यासाठी आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी अशा मग लाईटचा विषय असू दे, स्मशानभूमीचा, बऱ्याच ठिकाणी. आणि आज मला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की आज 2025 म्हणजे आपण 21व्या शतकात आहोत, पण किती वाईट परिस्थिती देखील माझ्यावरती आहेत त्या देखील शेअर करून घेतो. कारण की समाजामध्ये जेव्हा तुम्ही चांगलं काम करताना तेव्हा जसं बोलायचं ना पूर्वी की तुकारामांच्या अंगावर थुंकायचं बोला किंवा त्यांना लातात मारायचे, चपलांचा हार घालला, आज ती परिस्थिती मी देखील अनुभवली होती. जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध आपण बोलतो किंवा कामगिरी करतो ना, तर दादा त्या टाईममध्ये खूप गोष्टी फेस कराव्या लागतात. माझी आईचं निधन झालं होतं 2024मध्ये. काही ग्रामस्थ जे विचित्र पद्धतीची त्यांची मानसिकता विचित्र होती. कारण की प्रत्येक गावामध्ये असे नाही, ती मानसिकता विचित्र प्रत्येक गावामध्ये असावी. पण जेव्हा ह्या कहाण्या आपण सांगतोय ना, तर 2024मध्ये जर तुम्हाला आपण बोलतोय अशा पद्धतीच्या जर लोक भेटतात की त्यांनी काय केलं असेल दादा की मैताच्या म्हणजे आई जेव्हा वारल्यानंतर सांगितलं की काही लोकांना की जायचं नाही म्हणून प्रेताला. ही अशा पद्धतीच्या गोष्टी मी सहन केलेल्या आहेत. म्हणजे एका ठिकाणी मी माझं घर सांभाळू की माझं दुःख सांभाळू की ह्या गोष्टी करू. आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे खूप गोष्टी समाजकारण म्हणजे सर्वसामान्य माणसाला हे शक्य नाही. त्यांना असं वाटतं की काही राजकारणी की त्यांच्या पत्रावली आपण उचलाव्यात आणि त्या कामगिरी कराव्यात. ह्या गोष्टी मी अनुभवल्यात केल्यात. पण आज जेव्हा म्हणजे माणसाचं सातत्य असेल आणि आपलं जर कर्म चांगलं असेल तर कामगिरी करा. आज तेच काही लोक पुन्हा यायला लागलेत, पुन्हा बोलायला लागलेत. मग ही कामगिरी करत असेल पण दुश्मनाच्या वाटेला देखील अशा गोष्टी होऊन जेव्हा पण ह्या अशा अंतिम स्टेज किंवा खूप सेन्सिटिव्ह गोष्टी असेल ना, त्या केसमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण करू नये. माझ्या वडिलांना सांगून येते की बाबांना माफी मागायला सांगा. कशा ज्याबद्दलच्या मी चुकीच केली ना त्याबद्दलच्या मी कशाबद्दलची माफी मागा. अशा बऱ्याच गोष्टी दादा होत असत. हे सर्वसामान्याला ह्या गोष्टी करत असणं शक्य नाही. आणि चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर बोलतो स्पष्ट वक्तपणा माझ्याकडे असल्या कारणास्तव ह्या गोष्टी कदाचित घडत आहेत. पण हे कामगिरी करत चाललेलो आहे. आता ह्या रस्त्या हां बोला. तुम्ही अनेक आंदोलनं पण केली असं होय. ज्याने स्वतः मुख्यमंत्री तुमच्या इथे येऊन गेले. हां, तर विषय असं होतं की आता ह्या गोष्टी करत असताना रस्त्याबद्दलच आपण मुंबई गोवा हायवेबद्दलचं स्पेशल डिटेलिंगमध्येच आपण आता कव्हर करूयात. कारण की ह्याबद्दल सांगतो बरंच सांगण्यासारखं आहे. परंतु आपल्याला या हायवेबद्दल बोलतो तर एवढ्या वर्षांपासून काम करतो त्याच्यावरती तरी देखील खड्डे होत नाही. त्याच्यानंतर मी जेव्हा जसं जसं इंजिनिअरिंग कंप्लीट झाली मग ट्विट, ईमेल त्यांना हे करणं, सोशल मीडियाच्या माध्यमातून मग काय करायला लागलो मी ऑफिशियली कंप्लेंट करायला लागलो. थोडा आपला फेअर कमी झाला. मग ते काम करत म्हणजे हे का करावं लागलं त्याचं कारण सांगतो. मी या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा आंदोलनात्मक भूमिका का घ्यायला लागली. कारण की जे संबंधित प्रस्थापित लोकप्रतिनिधी होते, मी स्पष्ट वक्ता असल्यापासून मी त्यांच्याकडे जेव्हा त्यांना मतदान केलं त्यांना विचारायचो हे काम कधी करणार, ते कधी करणार. मग त्यांना त्यांची डेडलाईन द्यायचो. ती सांगायची की 1 महिन्यात ये, 1 महिन्यात जायचो. पुन्हा बोले 10 दिवसात करतो आता. ओके, मी 10 दिवसात पुन्हा जायचो. पुन्हा त्यांनी सांगितलं की एक फॉलोअप खूप स्ट्रॉंग. म्हणजे मी कॉलेजला जात असताना पण देखील मी कधी कधी उशिरा यायचो घरी, पण मी तिकडं जाऊन यायचो. आलं लक्षात का? कॉलेज सुटल्यानंतर यायचो तिथं उतरायचो, तिथून पुन्हा जायचो. अरे हां सर काका आहेत का, हे आहेत का. मग अशा गोष्टी करत त्यांचा जो फॉलोअप स्ट्रॉंग होता त्यांनी केल्यानंतर मग मला एक 5-6 महिन्यांचा संताप यायला लागल्यानंतर की बाबांनो हे करून देखील करत नाही. मग करतात ते नक्की काम काय असतं यांना, मला विचार पडायला लागला. आणि मग मी काय केलं तिथं थांबलो नाही तिथपर्यंत.
मग मी ऑफिशियल लढाई, मग पत्रव्यवहार, मग ईमेल, ट्विट, ह्या सर्व मोहिमे सुरू केल्या. पहिलं आंदोलन केला 24 तासात तहसील किंवा इतर लोकांच्या सर्वांच्या गाड्या वगैरे यायच्या, असं सिस्टम. कारण की एक जेव्हा सुशिक्षित आंदोलन करतो ना तेव्हा खूप इम्पॅक्ट होतं त्या गोष्टीचा, आणि करावं त्याने, ठीक आहे. किंवा त्याला एकत्र येऊन लोकांनी देखील साथ दिली पाहिजे. काही गावातील म्हणजे समाजसेवक बोला किंवा मित्रमंडळी होते ज्यांना माझ्यावरती विश्वास आहे, त्यांनी त्या टाईमला शक्य होऊन त्यांचा मोबाईल द्या किंवा त्यांना कसं ईमेल करायचं ते शिकवून. कारण की एकाच विषयाशी जेव्हा आपण 100, 150, 2000, 500 ईमेल जेव्हा जातील, ट्विट जातील, खूप मोठा फरक पडतो. त्याच्याबद्दल बोलेन नंतर. पण मग हे करत असताना ह्याच्यात उतरलो खरं. मग आताच आपण कामगिरी केलं की एक तर दिवस असा होता की बऱ्याच साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत, किस्से. मग या आंदोलनाची भूमिका का, तर काय व्हायचं, मी मुंबई गोवा हायवेवरती काम करत असताना मग काही ठिकाणी जे खड्डे असायचे, ओके, ते खड्डे जेव्हा भरले, म्हणजे काय करायचं, त्यांचे जेव्हा फोटोग्राफ्स टाकणार आपण संबंधित यंत्रणेला, तेव्हा ते 24 तासात किंवा 48 तासात भरायचे खड्डे. मग तेव्हापुरतं ते तेवढं पुरतं काम कधी कधी तर चांगल्या क्वालिटीने, तर कधी कधी एकदम थर्ड क्लास, पण ते भरायचे. अशा पद्धतीचं काम त्यांच्याकडून हे होत राहायचं. मग कधीपर्यंत हे चालणार, कारण की मला हे काय म्हणजे काय रोजचं, कारण की एखादा खड्ड्याचा जर आपण फोटोग्राफ्स काढला ना, मी त्याचा तगडा फॉलोअप घेतो. मी त्यांना फोन करणं, ईमेल, ट्विट, हे तर चालल्याच गोष्टी. मग त्याचा तगडा फॉलोअप घेतो. मग करायचं काय, मग त्याच्यामध्ये माझा अमूल्य वेळ देखील खर्च व्हायचा. मग करू काय. मग गेल्या 2024ला देखील काय केलं होतं, मी बाईकने देखील प्रवास केला होता. म्हणजे त्याच्यामधून ह्याच्या अगोदरचा पलसपे तो इंदापूरच केला होता. तेव्हा 84 किलोमीटरचा तो स्ट्रेच खूप खराब असं बोललं जायचं. आणि काय, मग तिथपर्यंत प्रवास केल्यानंतर मग तेवढ्यांचे जेवढे पोटहोल्स आहेत, जेवढे, ते किती दिवसाचं, नाही ते एका दिवसात बाईकवरती गेलो होतो ना मी. तर एका दिवसामध्ये म्हणजे एका दिवसामध्ये तिथपर्यंत गेलो मी. इंदापूरपर्यंत गेलो, पलसपे ते इंदापूर. त्याच्यानंतर पलसपे इंदापूर ते पलसपे, अशा पद्धतीचा प्रवास करत फोटोग्राफ्स काढत गेलो. पण एवढा मला त्रास झाला त्या टाइमला देखील प्रचंड, कारण की पाऊस पडत होता. पावसाळ्यामध्ये हर 100 मीटरला गाडी थांबवायला लागायची, फोटोग्राफ्स काढायला लागायचे. ग्लव्स काढ, रेनकोट म्हणजे मोबाईलमधून ते परत मोबाईलला हे करून कवर वगैरे मोबाईलची काढ आणि फोटोग्राफ्स काढ, अशा सर्व गोष्टी करत राहायला लागायचा. आणि ते केल्यानंतर त्याचा देखील डेटा दिला. मग दिल्यानंतर पुन्हा जेव्हा मी आता छोटी छोटी आंदोलनं करायला लागलो, त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांचे प्रश्न आले, स्थानिक शेतकऱ्यांचे. कारण की जमीन वाढली, जमीन जेव्हा रस्ता रुंदीकरण झाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे नाल्याचे प्रश्न देखील आहेत. पूर्वी पारंपरिक जे नाले होते त्यांच्या वाइंडिंगमध्ये गेले ना ते, मग तो पाणी जातो कुठं, इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची शेती ओसाड होते. म्हणजे हा रस्त्याने फक्त एकच इम्पॅक्ट होत नाहीये की तुम्हाला दिसला, पण त्याच्याने बऱ्याच गोष्टींना हा त्याचा धक्का बसतो. त्या शेतकऱ्यांची 110 शेतकऱ्यांची जमीन ओसाड जायचं, त्या गोष्टी व्हायच्या. मग त्यांना घेऊन आम्ही उपोषणाला बसलो. 4 दिवस साखळी उपोषण बऱ्याच ठिकाणी केल्यानंतर, मग आणि त्याचा पत्रव्यवहार केल्यानंतर मग अधिवेशनामध्ये देखील ते मुद्दे उपस्थित केले गेले. त्याच्यानंतर हा जेव्हा अहवाल केला, जो बाईकने केला होता, ठीक आहे, त्याचा अहवाल जेव्हा मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो, त्याच्यानंतर माणगावला देखील आंदोलनं वगैरे झाली. मग त्या आंदोलनाच्या माध्यमातून देखील त्यांना निवेदनं देण्यात आली, ठीक आहे, की कसं काय करायचं. काही जनाक्रोश समितीचे देखील कार्यकर्ते होते. त्यावेळेस पत्रकारांनी आंदोलन केलं होतं ना, म्हणजे सर्वांनी. मला काय बोलायचं माहितीये का, जसं नाव घेतोय ना, त्या बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहतोय ना, काय झालं माहितीये का, ह्या आंदोलनामध्ये प्रत्येक जण आपण विखुरलेलं बोललं तर तरी चालतंय, आपापल्या पद्धतीने आंदोलन करताय. आणि त्याच्या अनुषंगाने कुठेतरी गेम म्हणजे हा फसतोय विषय. एका छताखाली जेव्हा आपण सर्वजण, मग पत्रकार असू देत किंवा जेवढ्या सामाजिक संस्था असतील, तेव्हा हा विषय मार्गी लागतील. आपण काय करतोय की हा माझा झेंडा, तो माझा झेंडा, जसे राजकीय पक्ष करतात तशा पद्धतीचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हा दुसरा टॉपिक आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर मी एंडला बोलतोच. तर हे कामगिरी करत असताना सर महत्वाची गोष्ट सांगावीशी ही वाटते, हे आंदोलन केल्यानंतर त्या गोष्टी झाल्या. सर आले, मुख्यमंत्रीजी आले. मग तेच बोलतोय की जेव्हा आम्ही आंदोलन करायला लागलो, जेव्हा यांचा स्ट्रॉंगली रिपोर्ट किंवा फॉलोअप घ्यायला लागलो, सोशल मीडियामध्ये एवढी झळ बसते की आज जर एखादी व्हिडिओ टाकली आपण, तर किमान 1,00,000 लोक किंवा 2,00,000 लोक 1 ते 2 दिवसामध्ये बघून जातात, किमान म्हणजे एक दिवसात. अशा पद्धतीचा रीच आहे. मग हे कुठंतरी त्याचं सकारात्मक पण येतो आणि त्याचा नकारात्मक, दोन्ही बाजू आहे त्याच्यामध्ये. पण लोकांपर्यंत हा कंटिन्युअस ताजा किंवा कंटिन्युअस बोलतो ना आपण, हा विषय लावून धरला जातोय की येस, मुंबई गोवा हायवेमध्ये असे प्रॉब्लेम आहेत, हे होत आहेत. आणि ह्याच अनुषंगाने मग मुख्यमंत्र्यांचे दौरे यावं लागलं त्यांना, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी देखील यावं लागलं. कारण की पूर्वी काय करायचं, फोटो टाकला काय नाही होत, लोकांची मानसिकता आहे की किती कर काय होणार नाही. पण मी त्याच्यावरती थांबलो नाही.
किती कर ना शेवटच्या टोकापर्यंत. मग त्याच्यासाठी मला माझा किती जर एका खड्ड्यासाठी जर वेळ जायला लागला ना, मग तो NHAचं कार्यालय असू दे किंवा कोकण भवनला असू दे, आयुक्तांना असू दे, ॲट अ टाइम यांना सर्वांना पत्रावर देऊन यायचो, पत्रावर भेट देऊन यायचो की साहेब काय झालं, हा प्रश्न विचारायचो. आणि योगायोगाने ते देखील अधिकारी देखील चांगला म्हणजे काही ठिकाणचे होते विचित्र, पण काही ठिकाणी चांगले देखील अधिकारी भेटले की खरोखर ते त्यांना मानून घ्यायचे शब्द. कारण की मी त्यांना ॲक्सिडेंटचे फोटोज पण पाठवायचो, हे असं तुमच्या चुकीमुळे होत आहे. मग माणूस मेल्यानंतर करणार का, कारण की बेधडक त्यांना विचारणार. कारण की आणि गेल्यानंतर मी हक्काने सांगतो की अधिकाऱ्यांचं काम त्यांना पण म्हणतो काही ठिकाणच्या की ते चैतन्याला कधी थांबवत नसे. त्यांच्या किती जरी मोठ्या मिटिंग असल्या ना तर एक चैतन्य आलंय म्हणजे जेव्हा कळतं ना तेव्हा अरे पाठवा मध्ये, मग ते लगेच भेटून त्यांना हा विषय मांडायचो आणि ते त्यांच्या संबंधित ठेकेदार बोला किंवा कन्सल्टन्सीना सांगायचं आणि ते काम व्हायचं. मग हे कुठंतरी तिथपर्यंत न थांबता मग करावं काय. तरी देखील जेव्हा मला तो पुरस्काराच्या बद्दल बोललो त्याचा डेटा मागवला. अहो रायगड जिल्ह्यामध्ये 2011 पासूनची माहिती मागवली, 25 एप्रिलपर्यंतची माहिती होती. हां, जवळपास 928 लोक 68 लोक ही मृत्युमुखी पडलेत ऑन रेकॉर्ड 2011 पासून मृत्युमुखी. तुमच्या रत्नागिरीमध्ये पण जवळपास आहेत, कशेडी, हातकंबा आणि चिपळूण ह्या 3 हद्दीमध्ये मिळून त्यांच्या पण जवळपास तेवढाच आकडा येतो. सिंधुदुर्गामध्ये थोडासा कमी आहे. पण असे बरेच सारे 2011 पासूनचा आपण डेटा घेतला. मग अगोदरचं काय करायचं. आणि हे ॲक्सिडेंट झालेत, जे हे मृत्युमुखी पडलेत, फेटल जे मयत झालेत लोक त्यांचा अकाउंट आहे. तर विचार करा ज्या लोकांना कायमस्वरूपीचं अपंगत्व आलं असेल त्यांचं काय, ह्याच्यावरती कोणतरी विचार केला पाहिजे ना. आणि मग हे कुठेतरी थांबावं. ओके, हे कुठेतरी थांबावं. याला काहीतरी म्हणजे कोकणातील लोकांचा जीव एवढा स्वस्त नाही. हे जेव्हा मी स्टडी करत होतो आता केसमध्ये देखील, त्यांना देखील माझ्या मनात तेच की लोकांचं, कोकणकरांचा जीव एवढं स्वस्त आहे किंवा नागरिकांचा जीव एवढं स्वस्त आहे की ह्या खराब रस्त्यामुळे जर आत्तापर्यंत नागरिकांचे जीव जातात ते करावं काय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी काय करतोय म्हणजे देहाकडून देवाकडे, मी ह्याच प्रोटोकॉलला फॉलो करतो. जसं करून म्हणजे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं आहोत. मग ह्या अनुषंगाने करू तर करू, काय करू. कारण की बाईकने प्रवास केला तरी काय होत आहे, म्हणजे त्याच्यानंतर मग फक्त मुख्यमंत्री आले पण सूचना दिल्या, आदेश दिले, पण नक्की त्याची अंमलबजावणी झाली आहे का, कितपर्यंत केलेलं आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काही नवीन सांगायची गरज नाही आहे. पण ते जेव्हा येतात तेव्हा थोडं म्हणजे 30-40% काम होतात. AC मध्ये बसलेले ऑफिसर आहेत ते रस्त्यावरती येतात. हे जेव्हा दौरे होतात ना अधिकारी म्हणजे नेत्यांचे, मंत्र्यांचे, हे व्हायला पाहिजे. कोकणाच्या बद्दलची ज्यांना ज्यांना अस्मिता आहे त्यांनी मंत्र्यांनी दौरे काढा ना. आज तू करतो, आज परवा पुढच्या महिन्यात दुसऱ्याने करा की नक्की काय स्टेजला आहे, नक्की काय इश्यू आहेत बघा ना. आज छोट्या छोट्या गोष्टींमुळे लोकांचे जीव जात आहेत, लोकांना नाहक त्रास होतो, लोकांचे कायमस्वरूपीचं अपंगत्व येतं. अहो अपंगत्व आल्यानंतर जो अर्थकारण कोकणाचा बिघडतोय ना हा खूप वाईट आहे. आणि याला जबाबदार कोण. आज तुम्हाला दादा सांगतो, मी रस्ता सत्याग्रहामध्ये पायी चालत गेल्यानंतर फक्त एवढंच नाही बघितलंय की कसे रस्ते आहेत काय. ज्यांच्या घरी या खड्ड्यांमुळे मृत्यू झालाय त्यांच्या घरी भेट दिली, त्यांना म्हणजे त्यांच्या दुःखामध्ये काय परिस्थिती त्यांच्यावरती म्हणजे अचानक भयानक मृत्यू होतो या खड्ड्यांमुळे, त्यांच्या ठिकाणी गेलो, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. ज्या ज्या ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी असे ॲक्सिडेंट झाले तर एक तर किस्सा म्हणजे वाईट वाटतंय. म्हणजे एक तर आमच्या गडपच्या आजीचं सांगतो तुम्हाला. ज्या आजीनी त्यांची म्हणजे जागा ही रस्त्याला दिली आणि त्यांच्याच ठिकाणून येत असताना त्यांना एक चांगला रस्ता होता आणि सडन खड्डा. आणि त्यांनी काय आता पाठीमागं बसतात, आजी बोलल्यानंतर पाठीमागं बसली होती, मुलाच्या बाईकवरती बसली होती, जात असताना खड्ड्यावरनं गाडीचं चाक स्लिप झाल्यानंतर आजी पडली आणि सिमेंटचे रस्ते पडल्यानंतर मार बसला डोक्याला मार बसल्यानंतर करणार काय ऑन द स्पॉट आजी म्हणजे हॉस्पिटलने घेऊन गेली, पण त्यांनी नंतर मग सांगितलं कोमा वगैरे आणि मग ऑन द स्पॉट आजीचा मृत्यू झाला. आज त्यांची घराची म्हणजे एकदम माया जीव लावणारी आजी होत्याचं नव्हतं, एखाद्या खड्ड्यांमधलं झालं. आज त्या कुटुंबियाला भेटल्यानंतर देखील त्याने देखील तेच सांगितलं, आज माझ्यासोबत झालंय पण ही गोष्ट दुसऱ्या कोणासोबत घडू नये. आणि जेव्हा तिथे टाकल्यानंतर तरी देखील एवढं निर्लज्ज हे कामगिरी करतात काही ठिकाणचे आहेत ते. तर तो खड्डा भरला नव्हता, शेवटी मी तो पोस्ट केला. जेव्हा ते पोस्ट केल्यानंतर मग ते खड्डे भरतात. मग मला हे वाईट काय वाटतंय की जेव्हा आपण जिथला खड्डा पोस्ट करू तोच खड्डा भरला जातोय, आजूबाजूचे भरले जात नाही. ही एकदम केविलवाणी प्रयोग आहे आणि हा फॅक्ट आहे. तुम्ही न्यूजच्या माध्यमातून पण दाखवा किंवा कशाच्या माध्यमातून, तुम्ही जेवढा दाखवणार ना तेवढंच ते काम करणार. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये किंवा कुठलं विजनरी काम नसणार आहे की बाबा ह्याच्यासोबत हा एक करूया म्हणून. ठीक आहे, असो. मग
हा आजीकडे गेलो. त्याच्यानंतर दादा दाभिळला गेलो होतो. ठीक आहे, दाभिळला गेल्यानंतर म्हणजे तुमची खेळच्या पुढं भोसले घाटाच्या पुढं आल्यानंतर ज्ञानदीप हायस्कूलमध्ये विचारत तो दादा हे करायचं, त्याचं तर मला नाव नाही हे करायचं वाटतं, पण तिथे तो कार्यरत असायचा मुलगा, साधारणतः 24-25 वर्षाचा मुलगा आहे. ठीक आहे, बाईक दुचाकी चालवायचा तो. आणि सडन म्हणजे काय बोलतो ना, कसं आयुष्य एखाद्याचं बदले होतं ते बघा. तो घाट रस्ता चढून आल्यानंतर एक ट्रक काहीतरी विश्रांतीसाठी ते म्हणजे बंद पडला होता, तो रस्त्यावरच मध्येच उभा होता. याला ते समजून आलं ना, आणि हा विदाऊट हेल्मेट देखील होता. ठीक आहे, म्हणजे हेल्मेट नव्हता याच्याकडं. ओके, आणि मग ते रस्त्यावरून चांगला रस्ता जात असताना सडन ह्या गोष्टी अशा थांबलेल्या आहेत, बंद पडल्यात, माहिती नाही ना अजिबात. काही ट्रकवाले देखील इंडिकेटर्स न लावता काहीतरी त्याला झाडी झुडपत लावून राहतात, हे मी बघितलं. ठीक आहे, ह्याचे एव्हिडन्स माझ्याकडे आहेत. तर मग त्याला तो ट्रक दिसण्यात न आला आणि सडन तो जाऊन त्या ट्रकला धडकल्यानंतर त्याच्या जो डोक्याला पाठच्या मार बसला, बेशोध. म्हणजे त्याला खूप जास्त त्रास झाला आणि तो तसंच तिथे त्याला कोमामध्ये पडला. आज साधारणतः त्याच्या कुटुंबियांनी 4 ते 5 महिने त्याला, 3 ते 4 महिने, जेव्हा मी तिथे गेलो होतो तेव्हा 3 ते 4 महिने तो हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोमामध्ये. स्टील तो आत्तापर्यंत, म्हणजे त्या दिवशी जेव्हा मी गेलो होतो तिकडे साधारणतः 6 ऑक्टोबरला मी तिकडे होतो, तर तेव्हा देखील तो कोमामध्येच होता. त्याच्या कुटुंबियाला त्याला किती महिने त्यांनी त्याच्यामध्ये तिकडे काढल्यानंतर अशी परिस्थिती आहे की शेवटी पैसे आहेत आता सर्वांकडे नसतात. आज त्याच्यामध्ये तेवढी ताकद टिकवताना गावागावची आमच्या मित्रमंडळींकडून मग ते फंड रेज करा, हे करा. कारण की जेव्हा हॉस्पिटलमध्ये जात आणि गेल्यानंतर मग आजची परिस्थिती आहे ना, म्हणजे एकदम सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आणि 15 लाख 16 लाख कुठून आणणार हो पैसे? हा, मग ह्या कोकणातील जमिनी कशा विकल्या जातात त्याचं कारण तुम्ही समजून घ्या. जर एखाद्या बापाचा किंवा एखाद्या वडिलांचा मुलगा एकुलता एक असेल आणि अशा कारणास्तव जेव्हा तो काय होतो, तेव्हा वेळ प्रसंगी त्याला माहिती असते की काय गोष्टी होणार आहेत. मग त्याचा जमिनीचा तुकडा देखील त्या मुलासाठी तो विकतो ना, कमी भावामध्ये, कवडी मोल. ह्या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे किंवा ॲक्सिडेंटमुळे जे लोकांना जो त्रास होतोय, त्याच्याने कोकणाचं अर्थकारण बदलतंय. कोकणाची जमीन ही इतरांच्या घशात देखील आता नवीन ह्याच्यामध्ये तो घातला जात आहे. मग हे कोकणाचं अर्थकारण बदलण्यासाठी काय करावं? ह्याच्यासाठी तुम्ही रस्ते चांगले करा, इतर उपाययोजना चांगल्या करा, आणि ही हृदयस्पर्शी कहाणी म्हणजे तुम्ही तिथे जाऊन त्या गोष्टी बघू शकता. मग कुठेतरी थांबावं आणि ह्याच्यासाठी मग काय करावं. मग ती जो अनुभव घेत चाललो, त्यांची जी वाईट म्हणजे त्या कुटुंबियांना ज्या पद्धतीनं जे कळ सोसावी लागली, ते खरोखर म्हणजे बघण्यासारखे नव्हते. देव म्हणजे कोणावर अशी वेळ आणून देऊ ना, पण असे कित्येक असंख्य बोलू शकतो आपण की कुटुंबीय आहेत, यांच्यावरती अशी वेळ येते आणि ही येऊ नये याच्यासाठीच मी हा रस्ता सत्याग्रह केला. आणि याच्यामधला आता डेटा केलाय तर नक्की काय केलंय चैतन्याने तेही सांगतोय. ह्याची सुरुवात का करावी लागली, जसं की बोललो ना की जेवढं मी फोटोग्राफ्स काढणार तेवढ्याच फोटोंवरती काम होणार. मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सर्वच फोटोंवरती किंवा सर्वच इश्यूंवरती यांनी काम केलं पाहिजे संबंधित यंत्रणेने, जेणेकरून की नागरिकांचे जीव हे वाचतील. तर पायी पदयात्रा करत असताना मी पहिलाच अनाऊन्समेंट काय केलं होतं, चैतन्याला तुमच्या आर्थिक मदतीची गरज नाही आहे. चैतन्याला तुमचे लाईक, सबस्क्राईब किंवा ह्याच्यासाठी मी करत नाही आहे. मला काय हवं आहे, तो हा विषय संबंधित यंत्रणांपर्यंत तुम्ही सर्व माध्यमातून तुम्ही कृपया पाठवा, अशी मी त्यांना विनंती करत राहिलो. आणि हेच माझं ध्येय देऊन तर ह्याच्यामधून काय केलं आपण, पलसपेटू, झारा, पत्रादेवी, ठीक आहे, जे आपण बोलतो ना महाराष्ट्राची बॉर्डर तिथे संपते आणि गोव्याची तिथे सुरू होते, त्या ठिकाणपर्यंत हा रस्ता जो आहे तिथपर्यंत मी पायी प्रवास केला. या प्रवासामध्ये 29 दिवसांचा प्रवास, खडतर बोला किंवा एनर्जेटिक, बऱ्याच गोष्टी त्याच्या चांगले वाईट अनुभव दोन्ही आलेत मला. आणि हे गोष्टी करत असताना माझं उद्दिष्ट प्रामाणिक ठेवून प्रवास केला. आणि या प्रवासामधून जेवढे काय खड्डे आहेत, जेवढ्या काय भेगा असतील, मीडियन ओपनिंग्स असतील, ठीक आहे, मग त्यांचे जे फोटोग्राफ्स GPS लॅटिट्यूड लॉंगिट्यूडच्या माध्यमातून मी काढत गेलो. आता करत गेल्यानंतर याचा डे बाय डेचा डेटा आहे ना, ते पूर्ण एडिटिंगचं माझं काम, म्हणजे एडिटिंग इन द सेन्स ते वर्ड फाईल वगैरे बनवणं सुरू आहे. ठीक आहे, ऑलमोस्ट आता आज उद्यामध्ये ते होऊन जाणार होतं, पण आज अचानक इकडे यायला लागलं तर मग येऊयात आपण. तर हे करत असताना जो काय आपण बोलतोय
यांच्या 10 टप्प्यातील बोला, त्यांच्या 12 टप्प्यातील बोला, हे जे काम आहे. कारण की काय होतं आहे 2 टप्प्यात ते काम गेलेलं आहे. म्हणजे 2 टप्पा इन द सेन्स पहिला NHAचा 84 किलोमीटरचा जो स्ट्रेच आहे पलसपे टू इंदापूरपर्यंत हा NHA सेंट्रल गव्हर्नमेंट बघतं आहे. आणि त्याच्यानंतर जे पुढचं आहे ते आपलं कोकण भवनमधील महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं NHD ते प्राधिकरण बघतो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ते बघतोय. मग पण त्या तुलनेत इकडचं काम स्लो वाटतं का असं? कुठलं म्हणजे पळसपे ते इंदापूर. पलसपे ते इंदापूर कारण आता बघायला गेलं तर मानगावच्या पुढे एकदम प्रॉपर आरवली पर्यंत जी लेंथ हा. आहे ती प्रॉपर क्लिअर होत आली आहे ती. हां हां म्हणजे तो रस्ता चांगला बनलाय तिथे. बघा तर लक्षात त्याच्या घ्या. अगोदर मानगावचा जो पॅच आहे, इंदापूरचा पॅच आहे, इंदापूर आणि मानगावला तर ते जमीन अधिग्रहणाचा काय अजून सुद्धा प्रॉब्लेम आहे असं माहिती मिळते. पण त्याच्या अगोदर तोच प्रॉब्लेम आणि फक्त इकडचा जो भाग आहे पळसपेपासून मानगाव तोच कुठेतरी खड्डे सतत पडतात किंवा असं काही प्रकार ते दिसतो त्याच्या रिलेटेड, कारण की मला ना डीप स्टडी करायची थोडीशी सवय आहे. नक्की काय कुठं पाणी मुरलं नाही ह्याच्यासाठीच मी हा पायी प्रवास केला. मग काय केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही जे बोलताय ना की कुठं हा पलसपे ते इंदापूरमध्ये किंवा झारा पत्रादेवीपर्यंत काय इश्यू ते सांगतो तुम्हाला. बेसिकली पहिला जो आहे ना हा महामार्ग, म्हणजे याच्यामध्ये बरेच सारे कॉन्ट्रॅक्टर येऊन गेले. मग त्यांच्यामध्ये पण थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर्स अशा पद्धतीने लो म्हणजे 100चं असेल तर ह्यांनी किती करावं, त्यांनी किती, अशा पद्धतीचं काम आपल्याकडे चालू आहे. आणि ह्याच्यानेच रस्त्याची क्वालिटी बोला किंवा ते ढासळते. तर मग ते कॉन्ट्रॅक्टर सुप्रीम असू दे किंवा महावीर असू दे सर्व सोडून गेल्यानंतर मग आता बरेच सारे आलेले आहेत. ठीक आहे. मग ते कामगिरी करत असताना आज त्याच्यामध्ये परिस्थिती अशी, हा पहिला जो टप्पा आहे ना पलसपे टू कासू, हा 40% बिलोनी टेंडर घेतलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. आज तुम्ही सांगा ना जर 100 रुपयाचं काम असेल आणि ते 40 रुपये कमी म्हणजे 60% जर करणार असतील तर त्याच्यामध्ये काय क्वालिटीचा रस्ता मिळणार आपल्याला. आज जा तुम्ही, ते रस्ते जेवढे आहेत ना ते पुन्हा परत निघायला लागलेले आहेत, खड्डे दिसायला लागलेत, आता पुन्हा त्याची फिलिंग चालू आहे. म्हणजे हेच चालणार आहे का आमच्याकडं. काही ठिकाणी चांगला रस्ता आहे, त्यांनी देखील चांगला रस्ता केलेला आहे, पण चांगला रस्ता आणि सडन मध्येच खड्डा, हे कोण समीकरण. आणि कधी करणार ते तुम्ही, कधी खड्डे कधी भरणार. लोकांचे जीव गेल्यानंतर, अहो खरंच हे लोकांचे जीव गेल्यानंतर तिथं खड्डे भरतात. आणि अनेकदा मध्ये मध्ये खिळे वगैरे असा पण प्रकार खिळे वगैरे म्हणजे तुम्ही बोलतो तर खिळेचा इमिजिएटली पंक्चर होतो रे. नाही ते बरोबर आहे. ते खिळ्यांचा काय विषय माहिती आहे काय, खिळे हे जे अवजड वाहने जातात ना, ट्रक वगैरे काही म्हणजे खूप वेस्ट वगैरे घेऊन जाणारे पण ट्रक आहे काही ठिकाणी. बरंच ठीक आहे, रस्ता खराब होण्यासाठी ओव्हरलोडिंग देखील खूप कारणीभूत आहे. ह्याच्या सर्वांचा मी एक अहवाल बनवला आहे. ठीक आहे. अजून आता देखील हे आता हा पहिल्या टप्प्यातला 2 टप्प्यातलं होतं की नक्की कशामध्ये काय काय होतात ना हे सर्वचा अहवाल. आणि त्याच्यानंतर ह्याची जी डिटेलिंग आहेत ना, ह्याचे फोटोग्राफ्स आहेत. जेवढे मी फोटोग्राफ्स काढलेत ना ते सर्व ह्याच्यावरती टाकून, ड्राईव्हवरती टाकून, हा QR कोड तुम्ही स्कॅन केलात ना तुम्हाला डे वाईज ना की कुठे प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्या ऑफिसर्सना देखील जायला म्हणजे टेन्शन नको. पण हा बाबा काम करा. आज जर ह्यांच्यावरती जर काम केलं ना तुम्ही या क्रॅक्सवरती दिलेला, तरी देखील म्हणजे मी सांगतो ना किमान 80 नाही तर 99% जे अपघात आहेत ना किंवा जे खड्ड्यांमुळे किंवा इतर तुमच्या ह्याच्या गोष्टींमध्ये होत आहेत ना ते होणार नाही आहेत. अशा पद्धतीने तुम्ही काम करा ना त्याच्यावरती. आज आम्ही समाजसेवेच्या माध्यमातून तुम्हाला करून देतो मोफत, म्हणजे फुकट हा जो सर्व तुम्हाला करून दिला की तुम्ही काम करा. कारण की कोकणातील जीव हे वाचावेत, कोकणातील नागरिकांचा जीव हा म्हणजे एवढा हे नाही म्हणून. तर ह्या जो दोन्ही टप्प्यातला हा जो टप्पा आहे ना त्याच्यामध्ये काय त्रास होतोय. ठीक आहे. तर ते करत असताना तुमचा आता नागोडण्याचा ब्रिज, त्याच्यानंतर क्वालिटी अजून देखील काम अपूर्ण आहे. यांच्या डेडलाईन कधीपर्यंत, तारीख पे तारीख असेच होत चालेत. मग ह्याला जबाबदार कोण आहे. आणि ह्याच्यासाठी काय होतं की कुठेतरी नागरिकांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. त्याच्यानंतर मग आले तर थोडे फक्त संघटना 1-2 कधीतरी करायचा, गणपतीपूर्वी आठवण, तर आम्ही वर्षभर ह्याचा पाठपुरावा करतो की बाबा एकत्र या. ठीक आहे. तर हे करत असताना मानगाव परत तिथे आल्यानंतर ते ब्रिजचं सांगितलं तुम्हाला. मानगाव आणि इंदापूरचं काम आत्ताच सुरू केलं, म्हणजे जेव्हा आंदोलनं झाली, यज्ञ होम आव्हान अशा बऱ्याच साऱ्या उपक्रम, पत्रकारांचे आंदोलन, झाडे लावा असू दे, अशा प्रत्येकाने केल्यानंतर आता ते कुठेतरी काम सुरू व्हायला लागलेलं आहे. पुढे गेल्यानंतर तलवलीचा ब्रिज असू देत किंवा लोणेरेचं ब्रिज चालू होतं असं फक्त आश्वासनं. त्याच्यानंतर संगमेश्वर, ठीक आहे, इथून जो टप्पा केल्यानंतर तुमच्या इकडे संगमेश्वर वगैरे किंवा खेडचा भोसते घाट खूप भयानक पद्धतीचं यांनी डिझाईन केलेला आहे. आणि याच्यामध्ये ना ॲक्सिडेंट एवढे होतात, तो भरणे नाका त्याच्या ठिकाणी, त्याच्यानंतर भोसते घाट, तुमच्या भोसते घाटाला रोज म्हणजे ते सांगतात ग्रामस्थ की आठवड्याला एक ॲक्सिडेंट होतोय.
15 स्पीड ब्रेकर आहेत आणि त्याच्यानंतर मग ते सडनली टर्न आहे, ब्रेक नाही लागत. मग अशा गोष्टी होत आहेत आणि हे प्लॅनिंग कशा पद्धतीचं असावं ह्याच्यावरती भर द्यावं. ठीक आहे. याचा डिटेल जो अहवाल आहे, त्याच्यानंतर संगमेश्वरचं बोललो तुम्हाला. संगमेश्वरमध्ये एवढा वाईट परिस्थिती आहे, एवढी खड्डेमय आहे तो, आणि म्हणजे दोन्ही साईडला झाडी वगैरे असल्या कारणास्तव तिकडनं म्हणजे प्राणी देखील येत असतात. आणि मग हे कामगिरी करत असल्यानंतर जो काय त्यांचा जाणारा जीव आहे, ठीक आहे, नागरिकांचे, आणि त्यांना न मिळणारी म्हणजे त्यांना जी मदतकारी आहे त्याचं देखील बोलणार आपण. पण मग हे गेल्यानंतर काही ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये देखील बऱ्यापैकी चांगले रोड आहेत, ठीक आहे, परंतु चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा किंवा डायव्हर्शन आहेत, ठीक आहे, हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीचे आहेत. अजून देखील झारापचा ब्रिज बनतोय, बांद्याचा ब्रिज बनतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर कणकवलीचं मध्ये सांगतो तुम्हाला, कणकवलीमधील देखील चांगला रस्ता आहे. कणकवलीचे थोडं पुढे गेल्यानंतर वागदे गाव आहे, सडन चांगला रस्ता, खरंच चांगला रस्ता आहे, म्हणजे नजर भरेल असं चांगल्या पद्धतीचा रस्ता आहे, परंतु चांगला रस्ता नाही, सडन मध्येच खड्डा, गाड्यांचा आवाज, स्पीडने असणारी गाडी, जाणारे जीव. त्याच्यानंतर त्याच ठिकाणी काय काय ऑब्झर्वेशन केलं तर ओव्हरलोडिंग तर आहेतच, त्याचसोबत तिथे जे जनावरांचे ये जा असते, गुरं गवत चरायला आजूबाजूला, तर काही गुराखी घेऊन येतात, तर काही उन्हाळे येतात. मग ह्या गोष्टी फिरत असतात रस्त्यावरून, कुत्रे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर मीडियन कट्स आहेत, अनवॉन्टेड मीडियन, कोण हॉटेलवाला असेल, कोण ह्या म्हणजे कुठला गावात येणारा रस्ता असेल, जंक्शन देखील यांनी प्रॉपर केलेले आहेत. एस टी देखील अशीच फिरते. म्हणजे तुम्ही इकडनं 80-90च्या किंवा 100च्या स्पीडने जाणारा वाहन चालक सडन तिकडनं मधनं कोणतरी गोष्ट ऍक्सिडेंट झाल्याशिवाय राहणार आहे काय, लोक मरतात. आणि हायवे म्हटल्यानंतर जो तो सुसाट जाणार. त्याच्यानंतर यांना कोणाला तरी आवड द्यायला लागेल कुठून तरी, कारण की काय माहिती काय, चांगला रस्ता, मध्येच खड्डा आहेच, त्याच्यासोबत त्यांचे स्पीड ब्रेकर. अहो स्पीड ब्रेकर ठेवा तुम्ही, रमल स्टेप्स ठेवा की काय ठेवा, स्पीड ब्रेकर सर, एवढे मोठे स्पीड ब्रेकर, मग त्याला गाडी घासलीच पाहिजे. हा अनुभव आहे की नाही तुम्हाला पण? म्हणजे तो अनुभव सर्वांनाच असा. जर एखाद्या गाडीमध्ये जर 4 लोक किंवा 5 लोक जर बसले असतील ना, ती मग i20 असू दे की i10 कुठले असू, ती गाडी घासलीच पाहिजे त्याला. म्हणजे असे दर्शन देणारे तुम्ही जर लोक जर असतील, असं पेंटच्या मागे एक तो मध्ये चौकात छोटस मंदिर आहे, त्याच्या अगोदर एक स्पीड ब्रेकर आहे. अहो तो जिता रात्री 2 वाजता त्या स्पीड ब्रेकर होते, आम्ही स्वतः आपटलो होतो. सर शक्य आहे ना साहेब? आणि गाडी पूर्ण अशी वरून उडाली. ड्रायव्हरने डायरेक्ट गाडी साईडला घेतली, थांबला थोडा वेळ, 5-10 मिनिटाचा थांबला, श्वास घेतला आणि मग परत चला पुढच्या रुटीनला. ज्या पद्धतीने मी सांगितलं ना, जेव्हा मी म्हणजे जातो ना अपघातग्रस्तांना सहकार्य करायला तर बघतो ना, तर मग असं वाटतं की याने जो रस्ता बनवताना किंवा स्पीड ब्रेकर किंवा खड्डे करताना यांनी रोहित शेट्टी बोलला किंवा यांची फिल्म बघितली असावी कदाचित, की कसं काय त्या गाड्या उडवाव्या, अशा पद्धतीची यांनी स्पीड ब्रेकर टाकलेत. अहो यांना दयामाया नाही काय लोकांची, कशा पद्धतीचं काम झालं पाहिजे, कोणी का तिथं ऑफिसर का नाही उपस्थित राहत. बरं दुसरी गोष्ट, आता हा आपण मजेचा पार्ट जाऊ देत, पण मी आपल्या मॅक्स महाराष्ट्राच्या न्यूजच्या माध्यमातून देखील मी विनंती करतोय इथल्या प्रेक्षकांना की कृपया तुम्ही या महामार्गावर, ह्याच नाही मुंबई गोवाच नाही, इतर महामार्गावरून देखील प्रवास करत असताना कृपया आपली सेफ्टी स्वतःने घ्या. हेल्मेटचा वापर सक्तीने करा, कारण की ओढलेले लोक वरून गेल्यानंतर डोक्यावर पडल्यानंतर एक तर त्याचे मरण, आणि जर तो जरी राहिला जगला तरी कुटुंबियांना 10 लाखाच्या वरती त्याला प्लस. कारण की आपल्या कोकणाची खासियत काय करून ठेवली आहे, मग लोकप्रतिनिधी असो किंवा आपण जबाबदार जे नागरिकांनी न विचारमुळे, आज कोकणामध्ये हॉस्पिटल आहे का हो? कुठे यायला लागतो? पनवेल किंवा मुंबई, मग नाही तर तिकडे पुणे कोल्हापूरला. ही अशी परिस्थिती आपल्याला कोकणामध्ये भेडसावते. आणि मग नागरिकांचे जाणारे जीव. तर थोडक्यात बोलतोय की आपण देखील आपल्या सेफ्टीसाठीचा देखील तुम्ही कामगिरी करा, जेणेकरून की तुमचं स्वतःचं देखील प्राण वाचेल, जीव वाचेल, असं आहे. आता माझा जो तुमचा 29 दिवसाचा प्रवास होता, त्या प्रवासामध्ये तुमची राहण्याची वगैरे किंवा खाण्याची वगैरे कशा पद्धतीने सोय होती किंवा काय त्याबद्दल काय सांगणार? किंवा तुम्ही जाताना मला वाटतं ज्या रूटला तुम्ही जात होतात त्या तिथल्या लोकप्रतिनिधींशी, आमदारांशी, मंत्र्यांशी तुम्ही त्या संदर्भात चर्चा केली, तर त्यावेळेस त्यांचा फीडबॅक कसा असायचा? मला एक म्हणजे पहिले तुम्ही मला वाटतं भास्कर जाधवांचा पण मी त्यावेळेस तुमच्याबरोबर चालतानाचा व्हिडिओ पाहिला होता, तो व्हायरल पण झाला, खूप लोकांच्या स्टेटस जाऊन पाहिला आणि प्रत्यक्षात तुमच्या रील्सला वगैरे पण बाकी ठिकाणी शेअर लाईक्स वगैरे केले पाहिले. त्या पद्धतीने त्याच्यावर तुम्ही आता काय सांगाल? महत्वाची गोष्ट म्हणजे मी जसं कडवट कार्यकर्ता आहे, मी स्पष्ट वक्ता आहे, आणि ह्या रस्ता सत्याग्रहामध्ये फक्त मग ह्याच्या निगडीत की फक्त कॉन्ट्रॅक्टर्स किंवा NHAचे अधिकारी नाहीत, तर इथले लोकप्रतिनिधी, इथले सामान्य नागरिक, इथून करणारे प्रवासी,
ह्या सर्वांना भेटलोय. जेवढ्यांना शक्य होतं तेवढ्यांना भेटलोय पाठ चालत असताना. ठीक आहे. मुळात मला कसं माहितीये एकाचं म्हणजे आता जसं भास्कर जाधवांसोबत भेटला सांगतो. भास्कर जाधवांसोबत काय चर्चा झाली किंवा मग शेखर निकमांसोबत भेटला तर शेखर निकमांसोबत काय भेटला म्हणजे अंदाज एक आहे असा आहे की लोकांना पण कळू द्या की आपले लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत कशा पद्धतीने हे करतात किंवा त्यांना किती आपली जनजागृती करणाऱ्या लोकांसोबत कसे काय हे राहतात त्या पद्धतीचं. मी तर पहिल्याच सांगतोय बघा, पनवेलवरून आल्यानंतर तिकडचे काही लोकप्रतिनिधींना प्रयत्न केला कॉन्टॅक्ट करण्याचा, पण ते काय झालं नाही. ठीक आहे. पनवेलमध्ये ठीक आहे, म्हणजे पलसपाचे जे आमदार आहेत त्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढे आल्यानंतर आपण बोलतो की पेणचे तेव्हा सेशन चालू होतं, कारण की 9 ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी सुरू केली होती ती मोहीम ॲक्च्युअली. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मग खासदार देखील होते धैर्यशील पाटील सर, त्यांना देखील फोन केला होता, त्यांना देखील सांगितलं होतं की या मोहीम, आणि या मोहिमेची माहिती मी सर्वांनाच दिली होती, फक्त की प्रतिनिधीच नाही तर सर्व संबंधित नागरिकांना पण दिली होती की असं मोहीम आता मी सुरू करतोय, कारण की बस आता ह्याच्या पुढे कोकणकरांचं जीव एवढं सुचतं नाही, कुठेतरी एक जीव वाचावेत लोकांचे म्हणून आपण ही मोहीम सुरू केली. आणि मग काय केलं तर ह्या लोकप्रतिनिधींना धैर्यशील पाटील असेल किंवा रविशेठ पाटील जे असतील या सर्वांना पत्रव्यवहार करत, तटकरे साहेब असतील, त्याच्यानंतर आदितीताई वगैरे असतील, असे सर्वांना गेल्यानंतर तिकडं भैया सामंत असेल, उदय सामंत जे असतील, त्याच्यानंतर शेखर निकम सर. ठीक आहे. त्याच्यानंतर भास्कर जाधव सर असतील. ठीक आहे. अशा त्याच्यानंतर कणकवलीमध्ये देखील राणेजी असतील, त्यांच्या देखील ऑफिसमध्ये जाऊन देखील त्यांना पत्रव्यवहार देऊन की बाबा नक्की काय प्रकरण आहे. काही ठिकाणी तर लोकप्रतिनिधींनी देखील त्यांच्या व्यथा मांडल्या. म्हणजे हा रस्ता सत्याग्रहामध्ये आपण बोलतोय की आपण कधी कधी काय करतोय, अर्धवट माहिती असल्या कारणास्तव काय फक्त आपण टीका करतोय. ठीक आहे, नेत्यांची काय पण खरोखर या रस्ता सत्याग्रहामध्ये 29 दिवसामध्ये लोकप्रतिनिधींनी देखील त्यांच्या व्यथा मांडल्या. आणि काही खूप काही शिकायला ठीक आहे, खूप बरंच शिकायला मिळालं. तर ते आता जेवढं बोलू तेवढं कमी असणार आहे, तर कमीमध्ये शॉर्टमध्ये सांगतो ते त्यांचे देखील अनुभव, कारण की लोकांची उदासीनता, कारण की आपण पाहत आलोय की ज्या नेत्यांनी कामगिरी केली आहे त्यांना लोकांनी कसं पाडलंय, काय केलंय, असा त्यांचा छानसा अनुभव आहे. आणि काम करत असताना कोण कसं आडकाठी आणते, कोण कसं काम थांबवतंय आणि कसं काय मग डिले कसं होतं, ह्या अशा सर्व गोष्टी त्यांनी देखील व्यथा मांडल्यात. आणि कोण कोणाचा माणूस, कोणाला कोण सूत्राला होतं हे जेव्हा चालल्यानंतर कळालं, त्यांच्या चर्चा ऐकल्यानंतर कळतंय. पण हे सर्वांना बाजूला ठेवून जेव्हा चालत असताना त्यांना देखील मी विनंती केली. आता बेसिकली तुम्ही मुद्द्यासुद्धा हात घातला आणि माझी मॅक्स महाराष्ट्राच्या चॅनल थ्रू देखील विनंती असणार आहे, मी पुन्हा सांगतोय, किंवा तुमच्या इतर सहकाऱ्यांना देखील किंवा पत्रकार बांधवांना देखील, की हा लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आपला आहे पत्रकारिता. ठीक आहे. आम्ही तुम्हाला हात देतोय सर्व डेटा. ठीक आहे. येत्या अधिवेशनामध्ये, ठीक आहे, मग तो नागपूरचा असू दे किंवा दिल्लीमध्ये होणार असू दे, ठीक आहे, हिवाळीच्या याच्यामध्ये तुम्ही कृपया हा मुद्देसूद डेटा मांडा. तुम्हाला विथ एव्हिडन्स देतो. याच्यामध्ये तुम्हाला हे जे नागरिकांचे जे झालेल्या मृतांचा जो डेटा आहे, ठीक आहे, किती लोक आकडेवारी ही दिली. ठीक आहे. ही रायगडची आहे, रत्नागिरीची अलग आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचा हा सर्व तुम्हाला अहवाल, ज्याच्यामध्ये किती लोक मृत्युमुखी पडलेत दिवसांपासून, कोणत्या वर्षी किती, हा सर्व अहवाल आहे. आणि त्याच्यानंतर जो अहवाल आता हे तर झालेलं आहे. काही लोकप्रतिनिधी हे पण बोलले की मी हे बऱ्याचदा मांडलंय पण होत नाहीये. मग होत नाहीत, मग संबंधित करतात काय तर, आणि होऊच नाही, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावरती जेव्हा चैतन्यने जो सत्याग्रह केला, एक विचाराने सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहामध्ये जे काढलेले फोटोग्राफ्स आहेत विथ एव्हिडन्स सर्व संबंधित कार्यालयामध्ये घ्या. जर आज तुमच्यामध्ये जर कोकणाबद्दल अस्मिता असेल, प्रेम असेल, तर सर्व आमदारांनी, सर्व खासदारांनी येत्या अधिवेशनामध्ये विषय मांडा आणि लावून धरा विषय. जर मी बोलतो ना, जर फक्त आमच्यासारखे लोक फुकट काम करायला जातात. कशासाठी फुकट, की तुम्ही यांच्यावर ऑब्झर्वेशन ठेवा, कशा पद्धतीचं सुरू आहे, काय नाही सुरू, आम्ही फुकट काम करून इन्फॉर्मेशन देऊ. हे देशहिताचं कार्य आहे. आज तुम्ही तुमचा महिना द्या ना, 15-20 दिवस द्या ना. अहो नाही, कशाही काय काम होत. देशाचे केंद्रीय रस्ते म्हणजे आपले नागपूर, ते काय सांगतात की एका दिवसामध्ये 100 किलोमीटरचा रस्ता होतोय. मग जर 100 किलोमीटरचा रस्ता होता तर मुंबई गोवा हायवे किती किलोमीटरचा आहे हो? किती दिवसात झाला पाहिजे? आम्ही अपेक्षा नाही करत आहे तुम्ही त्या पद्धतीने, पण जेवढं आहे तेवढं चांगल्या पद्धतीने द्यायचं काम करा. नागरिकांचे, कोकणकारांचे जीव एवढे स्वस्त नाही. आता खूप कमी टप्प्यातलं काम राहिलेलं आहे खरं सांगायला गेलं तर, पण जे करायचं ते प्रॉपर करा. ज्या ठिकाणी सेफ जे काम करत असाल तुम्ही, जे डायव्हर्शन बोर्ड बोला किंवा इतर ज्या गोष्टी असतात,
त्यांच्यावरती तुम्ही कामगिरी केली पाहिजे. कारण की दिशादर्शक फलकांचा अभाव, ह्याच्याने जाणारे जीव, ह्या सर्वांवरती काम केलं पाहिजे. तर खरा महत्त्वाचा मुद्दा सांगायचं गेलं तर बोलण्यासारखं खूप आहे. कारण की 29 दिवस चाललोय पॉडकास्ट, म्हणजे खूप त्याला वेळ कमी पडेल अशा पद्धतीने सांगतोय. पण विनंती ही असणार आहे की आता हा डेटा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे, ठीक आहे. तुमच्याकडे मी हँडओव्हर करतोय आणि हा ओपन फॉर ऑल असणार आहे डेटा. हा माझ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती देखील आहेच. आता पूर्ण डेटा तो पुन्हा अपलोड करतोय झारा पत्रादेवीपर्यंतचा. तो तुम्ही काय करा, मांडा ना मंत्रिमंडळात किंवा इतर ठिकाणी, ठीक आहे. आणि ह्याचा सखोल पाठपुरावा तुम्ही घ्या. अहो, प्रत्येक मंत्र्यांनी, प्रत्येक आमदारांनी जर त्याच्या विभागात, त्याच्या भागातला जरी टप्पा जरी त्यांनी कामगिरी केली तरी हे काम म्हणजे शक्य आहे. अशक्याची काही गोष्ट नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचं, मला एकच विचारायचं आहे मंत्र्यांना असू दे किंवा नागरिकांना, जेव्हा आपण स्वतःचं घर बांधतो तेव्हा आपण कशावर तिथे उभे असतो की माझा बंगला कसा तयार होतो. मग का नाही तुम्ही हे, जेव्हा आपण तिथून जात असतो लोकांचे जे प्रश्न मांडणारे जे हायवे आहे त्याच्यावरती का नाही तुम्ही करत आहे. तर तुम्ही बेसिकली उभे राहा. माझी विनंती हात जोडून की हा प्रश्न मांडून त्याच्यावरती सातत्याने पाठपुरावा करा. जेव्हा आपण ह्या गोष्टी आता टाकतोय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मी कोकणातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे, सर्व जे यूट्यूबर्स आहेत, ब्लॉगर्स आहेत, त्यांना देखील विनंती करणार आहे की तुम्ही देखील हे प्रश्न, सामाजिक प्रश्न मांडायला शिका. कारण की हा फक्त एकट्या चैतन्याचा किंवा कोणाचं काम नाही आहे, आपल्या सर्वांचं काम आहे. तो आपल्या सर्वांचा रस्ता आहे. आणि ह्या ऐतिहासिक मोहीममध्ये जेवढं काय काढलेला डेटा आहे त्याच्यावरती आपण एकजुटीने काम करूयात. तर फक्त त्यांचंच नाही तर सर्वसामान्य जनतेला देखील सांगतोय की हा डेटा जसा आमदार खासदारांना किंवा लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांना जसं देणार आहोत आपण, त्या पद्धतीने तुम्हाला देखील आहे. तुम्हाला देखील चॅनलवरून तुम्ही घेऊन ते संबंधितांना तुमच्या नावाने पाठवू शकता. म्हणजे असं नाही की ते बाबा चैतन्याचंच आहे किंवा कोणाचं आहे, तुम्ही देखील पाठवू शकता. सर्व सामाजिक संस्थांना देखील मी विनंती करणार आहे की तुम्ही देखील तुमच्या लेटर रेडवरती त्यांना पाठवा आणि सांगा. मला फक्त एवढा, मला एंड गोल म्हणजे एंड रिझल्ट काय हवा आहे माहिती काय, मला तुमचा पैसा नको, मला तुमचा प्रशस्ती नको, मला काही नको. मला काय हवं आहे तर हा विषय सुटलेला हवा आहे आणि हा तुमच्या आमच्या सर्वांच्या एकजुटीने सुटलेला पाहिजे. म्हणून तुमच्या लेटरवरती जरी पाठवला तरी मला कुठलीही अडचण नाही. फक्त हा काम झालं पाहिजे आणि हे विषय ते सुटले पाहिजे. कोकणकरांचे जीव, नाहक जाणारे जीव हे वाचावेत, हाच आपला त्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट आहे. कोणाचं तरी, आपल्यामुळे जर कोणाचा तरी एकाचा तरी जीव वाचला, समजून झालं किती मोठं कामगिरी केलेलं आहे, तर त्याच्यावरती काम करा. तर आता मला एकच म्हणणं होतं मला की तुम्ही आता 19 दिवसाचा जो प्रवास केला त्यामागे कशा पद्धतीने तुमचं प्लॅनिंग होतं, जस्ट की आर्थिक नियोजन कशा पद्धतीने होतं, किंवा मग तुमचं घरी आता तुम्ही त्या ज्या वयात आहे त्याच्या दृष्टिकोन ते तुमच्या घराचा पण भार तुमच्यावर असणार आहे. मग ते आर्थिक नियोजन कशा पद्धतीने होतं? आता सांगू, खरं सांगायला गेलो नंतर वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की नाही, आर्थिक नियोजनाचं बघायला गेलं ना तर कारण की मी क्लिअर ऑलरेडी केली. मी स्वतः इंजिनियर आहे आणि माझं फिश फार्मिंगचं वगैरे आहे थोडंसं बिझनेसचं. तर ते करत असताना आणि माझ्या गरजा कमी आहेत, तर मी काही अमाऊंट म्हणजे माझा जे फंड असतो ते माझा मी असं राखीव ठेवतो की सामाजिक कार्यासाठी. परंतु काही 1-2 आहेत आपले सांगा, म्हणजे त्यांनी सांगितलं की नाव नको घेऊ माझं म्हणून, पण त्यांनी एका दोघांनी पण थोडंसं सहकार्य मला केलं. आमच्यासारखे काही लोकांनी त्यांनी सांगितलं की तू तिकडे जेव्हा जाशील खेडला बोला किंवा चिपळूणला, तो आमच्या घरी राहा. ते स्पेशली त्यांचे घरं म्हणजे गावचे बंद दरवाजे ओपन करून मला तिथं राहण्याची देखील व्यवस्था, म्हणजे त्यांना समजून आलं की चैतन्य करतो याच्यासाठी आपलं देखील सहकार्य. कुठं ना फुल ना फुलाची पाकली. काही ठिकाणी तर समाज मंदिरामध्ये थांबलोय. वस्ती आपले जे भक्ती निवासस्थान वगैरे असतात ना त्याच्यामध्ये थांबलोय. तर काही ठिकाणी टेंटनी वस्ती केलेली आहे. अशा पद्धतीचा हे केलं. टेंटचा अनुभव कसा होता? टेंटचा पण अनुभव म्हणजे अलग होता. त्या गोष्टी बऱ्याच आता आपण जसं जसं गेलो फायनान्शियल गणित देखील कोलमडत. कारण की काय होत होतं मला खरोखर आज वाईट वाटतं या गोष्टीचं. कारण कसं होतं की तुम्ही एखाद्या वेळेस तुमचं जर खिशात कॅश असेल तर तुम्ही वेळेवर नाश्ता करू शकता, जेवण करू शकता. पण हे जर आपण सलग करत गेलो ना तर कधी कधी जेवायला पण आपल्याकडे वेळ नसतो किंवा नाश्ता करायला पण वेळ नसतो. आपण ते आपलं टार्गेट असतं की ह्या गावातून ह्या गावापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर त्या पद्धतीचं कसं नाही, टार्गेटचं बोलत ना तर कृष्णदादा मी तुम्हाला हे सांगतोय की माझ्यावर एवढी वाईट परिस्थिती किंवा मी समाजकारणामध्ये एवढी लोकांची जी भूमिका किंवा काही लोकांची जी असते ना, मला ती खरोखर म्हणजे आत्ता देखील भावूक झाल्यासारखं काय वाटतंय माहिती आहे काय, जेव्हा चालत असताना आपण बोलतो ना, सर्व दादा बोलतात की तुला काय लागलं तर सांग, पण बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी सहकार्य केलं. रील्स त्यावेळेची डे टू डे अपडेट घ्यायचो, म्हणजे कुठं काय चाललंय असं पद्धतीने
प्रत्येक दिवसाची रील पाहत होतो. ते तुम्ही पाहिलं. त्याच्यानंतर कधी कधी तर मला रील टाकायला पण इव्हन टाइम नसायचा. जेव्हा तो रोहन वगैरे ऍक्टिव्ह मुलगा भेटला तेव्हा तो करायचा विचार आणि दादा तुला एडिट करून देतो. कारण की मी चालल्यानंतर मला तो डेटा, कारण की जी जीपीएसचे फोटोग्राफ्स आहेत त्यांना सर्व अरेंज वगैरे करायला लागायचा. त्याच्यानंतर पुढचा नियोजनाचा टप्पा म्हणजे पोलीस स्टेशनला कळवणं किंवा इतर जेव्हा एखादा जर स्पॉट असेल तर त्या कन्सर्न ऑफिसर्सना पाठवणं इमिडिएट. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून सांगतो की ग्रामस्थांशी चर्चा, पत्रकारांशी चर्चा, हे करून दिवसभर बोलून माझी एनर्जी पूर्ण म्हणजे अक्षरशः मी फक्त उत्साह की आतमधला जो माझी एनर्जी होती पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून ह्या गोष्टी शक्य होत्या. तर काही 1-2 सहकारी देखील म्हणजे असं व्हॉट्सअप होते, पण ते देखील त्यांच्या कामानुसारच करणार ना, म्हणजे प्रत्येकाला ह्याच्या गोष्टीमध्ये वेळ असणारच असं नाहीये. तर असं कामगिरी करत मी हा 29 दिवसांचा जो प्रवास केला याच्यामध्ये सांगावं असं वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. ह्या 29 दिवस प्रवास करत असताना प्रवास करण्यापूर्वी मी सांगितलं होतं की दादांनो, हा प्रवास चालू करतोय काय, तुम्हाला देखील विनंती करतोय की कृपया या प्रवासामध्ये या. आपल्याकडे काय होतं, कारण की आपल्या स्ट्रॅटर्जीनुसारच सांगतो मी तुम्हाला, मग कोणाला कदाचित राग पण येईल गोष्टीचा, पण फॅक्ट आहे तो बोलतो मी. अरे मला सांगितलं असतं तर मी आलो असतो. म्हणून मी एक थोडासा कडवट आणि स्पष्ट वक्ता असल्या कारणच मित्र मी सांगतोय की काय सांगायचो मी, हा चाललोय म्हणजे नंतर तुम्ही मला परत बोलणं, कारण चैतन्य मला सांगितलं असतं तर मी आलो असतो. 5-5 आणि 6-6 दिवस अगोदर मी मेसेज संबंधित ग्रुपवरती, संबंधित संस्थांवरती, संबंधित संघटनांवरती टाकून देखील किती लोक चालायला आले नाही, किती लोक सोबत आले. मला मध्ये वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय, रडायला नाही पण हक्काने सांगतो आज ती परिस्थिती. कारण की मी तेव्हा जे काय करायचं होतं, माझं जे पाणी झालं ते मला माहिती आहे. 29 दिवस 5 ड्रायव्हर बदललेत मी. जी माझी गाडी सोबत घेतली होती, वाहन ज्याच्यामध्ये माझं साहित्य वगैरे असायचं, 5 ड्रायव्हर बदललेत. आणि ते 5 ड्रायव्हर पेड ड्रायव्हर होते, पेड. त्यांना पगार द्यायला लागायचा 1000 ते 1200 रुपये प्रतिदिन त्यांचं असं, आणि त्यांना खायचं राहायचं वगैरे. पण ते आले, मला निदान ते होते म्हणून हा तेवढा तरी पर्यंत मी चालू शकलो बोललं तरी चालेल. कारण की माझा जेवढं काय बॅकअप, कारण की राहण्याचे खाण्याचे जे काही कपडे होते ते सर्व त्याच्यामध्ये असायचे. पण आज त्याच्यासाठी देखील लोक नाहीत. 1-2 मित्र सोडले किंवा 2-3 दिवस तो बिचारा चालला. नंदकुमार ठीक आहे, त्याच्यानंतर संजय जंगमजी दिवसभर झाले, सावंतजी चाललेत खेडमध्ये देखील, बालू सनगरेजी, अशा लोक काही जी बोटावर म्हणणं आहेत की जी लोक आहेत ना ती फक्त त्याच्यामध्ये चालली. वॉट नेक्स्ट. त्याच्यानंतर आपले कुडालचे पण दादा चालले, त्यांचा आता शिरोडकरजी ते देखील चालले. असे काही लोक ज्यांना वाटलं ना खरोखर ते अकरा. निखिल चालला, ब्लॉगर, तुम्हाला माहिती असेल. हां बरं, कोकणी निखिल नाही, कोकणी निखिल नाही, जर्नी विथ निखिल. बघा तुमचं इथून चिपळूणचा आहे ना, तो देखील चालला. मग असे चालल्यानंतर जेव्हा मला तिथली इन्फॉर्मेशन मिळते ना सोबत, भले तुम्ही तुमच्या टप्प्यातलं चाललात ना, तर तिथला नक्की. त्याने निखिलने पण चांगला मुद्दा, परशुराम घाटामध्ये एवढं मूर्ख पद्धतीने जी इंजिनिअरिंग त्यांनी जी केलेली आहे, अहो तिकडनं वरनं ड्रेनेज सिस्टम प्रॉपर नसल्या कारण पूर्ण रस्ता खचतोय. पिचिंग कशा पद्धतीची करा, जाऊन आताही बघा तुम्ही. त्याच्यानंतर खोदल्यानंतर वरच्या घरांना कशा पद्धतीचा त्रास होतोय. मग ह्या सर्व गोष्टी कळतात ना आपल्याला. कोणाकोणाला त्रास होतो तो तर मला वरती तर त्यांच्या परशुरामांचं मंदिर जिथे आहे ना त्याच्या अलीकडं थोडंसं एक गाव आहे, मग तिथे ते लोक राहतात. मग त्यांच्या घराला कशा तडा गेला, त्यांना काय लॉस होतो, ह्या सर्व गोष्टी शिकायला मिळतात. खाली आणि 3 ते 4,000 लोकसंख्या असलेली वस्ती आहे हो घाटात. मग आणि लोकांच्यावरती दगड गेला, ह्या गोष्टी ह्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये. तर बेसिकली ही लोक भेटली. पण मला वाईट वाटण्याचं कारण म्हणजे त्याच्यानंतर एक दिवस चिपळूणमध्ये तर मी आजारी पडलो. म्हणजे मला म्हणजे दाढचा प्रॉब्लेम झाला, तर दात दुखायला लागले, तर तिथं होतो. त्याच्यानंतर मग परत पूर पाणी सर्व गोष्टी सहन करत हा आपला प्रवास मी फायनली केला. पण सोपी लढाई जेवढी वाटते ना तेवढी नव्हती. आणि ह्याच्या रिलेटेडचं मी पूर्ण इन डिटेल रिपोर्ट बनवलेला आहे. तो अगदीच 1-2 दिवसामध्ये सर्वांसाठी तो ओपन फॉर ऑल असणार आहे. आणि त्याच्यावरती आम्ही सर्वांनी काम करा. फक्त प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा त्या प्रश्नाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार. तर मला तुमची साथ हवी आहे. आणि ती कशासाठी हवी, ते प्रश्न सोडवण्यासाठी हवी आहे. लक्षात आलं की आम्ही जेव्हा सर्वसामान्य माणूस जर 29 दिवस चालू शकतो, तर विचार करणार ह्या एखादा एक जर आमदार जरी आठवडाभर किंवा एक तिथला नगरसेवक किंवा सरपंच जरी त्यांनी त्यांच्या एरियामध्ये फिरून जरी दाखवलं ना कामगिरी, तर दादा एका दिवसामध्ये पूर्ण डेटा येईल.
असंख्य संघटनेनं देखील सांगितलं की तुम्ही तुमच्या एरियातला चैतन्याला चालायची गरज नसती, पण नाही ना, कुठेतरी एक मानसिकता आहे ना, ही छोटी मानसिकता आहे ना, याच्याने आपले प्रश्न सुटणार नाहीत. जसं की देश स्वतंत्र होण्यासाठी एका दोघांच्या मुले नाही स्वातंत्र्य झाला ना, तो सर्वांनी एक संघटित होऊन काम केलं आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल निभावला एका छताखाली येऊन. त्याच्यासाठी आपण सर्व संघटनांनी एकत्र येऊन कोकणातील ह्या रस्ते असू देत किंवा विविध प्रश्न असू देत, त्याच्यावरती एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा आणि विविध पक्षांना देखील मी सांगतोय, कारण की कोकणाला कोकणाचं एक अलग म्हणजे त्याला एक स्वॅग अलग बोलला तरी चालेल, कारण की एवढा आहे ना कोकणामध्ये भरभरून निसर्गाच्या ह्याच्यानी, ठीक आहे, ते अफलातून म्हणजे आपल्याला ना कुठं म्हणजे पोहोचू शकतोय पर्यटनावरती बोला किंवा इतर गोष्टींवरती ना, महाराष्ट्राला एवढं त्याच्या गोष्टीमधून होऊ शकतोय. उत्पन्नाचे साधनं बोला किंवा मेन ह्या सर्व गोष्टी खूप आहेत. तर त्याच्यासाठी आपण सर्व नागरिकांची, सर्व लोकप्रतिनिधींची, सर्व पत्रकार असतील किंवा समाजसेवकांची आणि सर्व संस्थांची या सर्व गोष्टीसाठी गरज आहे. या सामाजिक प्रश्नांवरती एकत्र या बाबांनो, कारण की हे प्रश्न एका दुसऱ्याचे नाही आहेत. आता शेवटच्या टप्प्याकडे Yes. आपण रॅपिड फायर काही क्वेश्चन आहेत, बोला ना. ते विचारतो, त्याचे तुम्ही तर आन्सर द्या आणि मग तुम्हाला काय त्यामध्ये विश्लेषण करायचं असेल तर करू शकता. बरोबर. याचा पहिला प्रश्न असा आहे, रस्ता सत्याग्रह की ऑफिस नोकरी? रस्ता सत्याग्रह की ऑफिस नोकरी, तुम्हाला काय करायला आवडेल? रस्ता सत्याग्रह. तुम्हाला तो आवडेल. एक नेता ज्याच्याशी तुम्हाला पुन्हा भेट घ्यायची आहे, असा कोणता नेता आहे ज्याला तुम्हाला पुन्हा भेटायचं आहे राजकीय नेत्याशी हां, तुम्हाला वाटतं की हा बाबा कामाचा आहे, तर याच्याकडनं आपले कामं होतात, तसा नेता कोणता की ते तुमची कामं करू शकतो? मला तर आता म्हणजे ज्या पद्धतीने आत्मीयतेने जो रस्त्यावरती चालला, ठीक आहे, त्याच्यानंतर काही नेत्यांनी म्हणजे एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगतो फक्त मी, कारण की एका दुसऱ्याचं नाव घेण्यापेक्षा म्हणजे निकमजी असतील किंवा तटकरेजी असतील यांनी सर्वांनी मला काही काही आश्वासनं पण दिलं की चैतन्य मी हा मुद्दा तुझा आहे ना मी उपस्थित करतो अधिवेशनामध्ये, मला तो रिझल्ट बघायचा आहे. मी बोलतो ना सर्व नेत्यांची नावं घेतो, सर्व नेत्यांनी हा मुद्दा आहे ना हा तुम्हाला मी, कारण की मी विचित्र पद्धतीचा कार्यकर्ता आहे, म्हणजे विचित्र याच्यासाठी बोलतो, मी तुम्हाला ईमेल पण करणार, व्हॉट्सअप पण करणार, मी तुम्हाला कॉल पण करणार की आणि SMS पण करणार की हा मुद्दा तुम्ही उपस्थित करा, कोकणासाठी कामगिरी करा, आमच्यासारख्यांचा वापर करून घ्या, ठीक आहे. तर बेसिकली डायरेक्ट सांगू शकतो की हा मंत्री भरत शेठजी पण रस्त्यामध्ये थांबले, एक असंख्य मंत्र्यांचे ताफे गेले पण ते देखील थांबले. ह्या आत्मीयतेचे लोक आहेत मी सांगतो. त्याच्यानंतर निकम सर देखील, त्याच्यानंतर भास्करजी जाधव हे देखील, ठीक आहे. तर काही जे मंत्री भेटले तर त्यांनी म्हणजे येण्यासाठी म्हणजे आपल्याला बोलतो ना प्रवेश वगैरे त्यांनी देखील दिला, त्यांच्यासोबत बोलणं म्हणजे आलं. सर्वसामान्य कुटुंबातील माणसांनी हे सर्व गोष्टी शक्य नाही, पण त्यांनी केलंय का जिद्दीवर चिकाटीवरती, ठीक आहे. तर ह्या लोकांना म्हणजे मला आपल्याला बोललो ना की मला तुमचा पैसा प्रतिष्ठा काहीच नको, काय हा विषय तुम्ही अधिवेशनामध्ये मांडा आणि याचा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही देखील पाठपुरावा सातत्याने करा ही विनंती. तुमचं प्रेरणास्थान वगैरे? प्रेरणास्थान म्हणजे आपण काय सांगणार, तर आपला कुटुंब तर आहेच, आई वडिलांचा संस्कार, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण ऐकतोय, त्याच्यानंतर जे स्वातंत्र्यवीर आहेत सर्व त्याच्यानेच त्या गोष्टी शक्य आहेत. आणि मेन म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व केल्यानंतर एक आतून आत्मविश्वास आहे ना, हेच एक जास्त करून प्रेरणा आहे बोललं तरी चालेल. कारण की कुठल्याही कामाला ना आतून जेव्हा, कारण की या गोष्टी आतून येतात, ते नाही सांगू शकत. कुठल्याही कामाला मी कधी कशा पद्धतीने काम करतो ते मलाच माहिती. म्हणजे एक गोष्ट जी महाराष्ट्र सरकारने लगेच करायला पाहिजे, अशी कोणती गोष्ट महाराष्ट्र सरकारने करण्यासाठी? ते म्हणजे कुठल्याही, मी तर बोलेन प्रमुख जो आहे, ठीक आहे, जे मूलभूत गरजा, ठीक आहे, शुद्ध पाणी म्हणजे शुद्ध पाणी, ज्याच्याने आरोग्य व्यवस्थित राहील, ठीक आहे, त्याच्यानंतर जे पोल्युशन कंट्रोल आहे त्याच्याने हवा वगैरे व्यवस्थित राहील, आणि महत्त्वाची म्हणजे जो एज्युकेशन सिस्टम तर आहेच, ठीक आहे, आणि जो सर्वांचा दळणवळणाचं साधन आहे तो म्हणजे रस्ता हा कुठल्याही गोष्टीचा कणा असतो, ठीक आहे. तो महामार्ग हा सुरक्षित महामार्ग कोणत्याही सरकारने आणि कोणतंही म्हणजे मग तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट असू दे किंवा पूर्ण भारतभर सर्व शासनाने त्या रस्त्यावरती काम करणं गरजेचं आहे. ना की असं की रस्ता करायचा, पुन्हा त्याच्यावरती खड्डे झाल्यानंतर त्याला पाईपलाईन टाकायचे म्हणून ते काम खोदायचं, पाईपलाईन टाकली की तो पुन्हा रस्ता चांगला करायचा, पुन्हा रस्ता चांगला केल्यानंतर पुन्हा आठवण येणार की ना अरे हा गटर लाईन टाकायची राहून गेली, मग पुन्हा त्याच्यावरती तो
खोदायचा. बऱ्याचदा जिकडे इकडे हा ठीक आहे, मी बघितलं ना गावा ठिकाणी आणि अनुभवतो रोज. आणि हे म्हणून मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काय सांगतो, त्या ठिकाणचा रस्ता हा खूप महत्वाची गोष्ट आहे. रस्ता हा कणा आहे. कशासाठी? कारण की जेव्हा आपण बघतोय की तो खोदल्यानंतर पाईपलाईन टाकल्यानंतर आठवण येते गटर लाईन टाकायची, पुन्हा खोदणं, पुन्हा रस्ता, आणि मग ते गटर लाईन गेल्यानंतर पण आता काय आलंय महानगर गॅस किंवा गॅस लाईन, मग त्याच्यासाठी पुन्हा खोदणार. मग जिओ फायबर आणि फायबर, हा फायबर. फायबर. मग ह्या फायबरच्या म्हणजे फायबर असतील, ठीक आहे, मग ह्याच्यासाठी त्याच्यानंतर पुन्हा वायरिंग अंडरग्राऊंड, मग ह्याच्यासाठी पुन्हा रस्ता खोदणं आणि पुन्हा ते भरणं. मग हे ब्रेड बटर काढणं चालू आहे तुमचं. अहो त्या ठिकाणी जेव्हा खड्डा सुरू होतो, रस्ता कणा कसा बघा, ऍक्सिडेंट झाल्यानंतर कोकणाची म्हणजे कोकण करायची ना कोणाचे, तुमच्या जर घरात जर काही झालं ऍक्सिडेंट, जर उद्या तुमच्या अंगाला लागलं तर तुम्हाला हॉस्पिटलला जाण्याचा खर्च आला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वाहनांचा खर्च. आज एखाद्या गाडी जर तुमची घासली तर तुम्हाला किती खर्च येतो विचारा तुम्ही स्वतःच्या मनाला. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी खड्डा झाला आहे त्या ठिकाणी म्हणजे पाणी साचणार. पाणी साचलं की ऑटोमॅटिक तिथं काय डेंग्यू मलेरिया किती आजार पद्धतीचे पसरणार, ते आरोग्याचे विषयक प्रश्न पडतात. मग ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता एक अजून दुसरा प्रश्न असा आहे की सोशल मीडियावरती ट्रोलिंग याला इग्नोर करता की रिप्लाय देता? खरं तर सांगतो ना, मी इग्नोरच करतो. कारण की जर मला जर वाईट बोलणारे असतील, मला जेव्हा मला काही कमेंट तर अशा पण आलेल्या आहेत सोशल मीडियावरती की शिवीगाळ पण असतात, ठीक आहे, पण ते निंदकाचे घर असावे शेजारी. आज जर ज्या मुलांनी स्वतःच्या आईच्या अंत्यविधीच्या दिवशी देखील असा संघर्ष केला असेल तर तुम्ही आम्हीला तो किती पद्धतीने कामगिरी करेल ह्याचा तुम्ही गांभीर्य ठेवा. कारण की मनात उद्दिष्ट जेव्हा आपलं क्लिअर असतं ना, तेव्हा आपण हे बोलतो ना, जब शेर चलता है तो कुत्ते अगर कितने भी भोंग म्हणजे कुत्र्याने किती जरी भुंगले तरी त्याच्यावरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं नाही. हां ठीक आहे, ज्या ठिकाणी मी चूक करत असेल ना तर मी चूक ॲक्सेप्ट करतो की हे माझं चुकतंय आणि ते बोललं पाहिजे. हा स्पष्ट वक्तापणा प्रत्येक माणसामध्ये असावा, अशी माझी एक छोटी मोठी कामगिरी असते आणि करत राहावा. चैतन्य पाटील एका शब्दात? सुजाण नागरिक, सजग नागरिक. बरं, आता शेवटचा टप्पा असा आहे की आपल्या तरुणांना आपण एक संदेश द्यावा. तो कसा संदेश असेल? तरुणांना संदेश द्यायचा झाला की माहिती आहे की प्रत्येकाने जर आपली प्रॉपर्टी वाढवण्याच्या उद्दिष्टाने किंवा दृष्टिकोनातून जेव्हा आपण काम करत असतो की फक्त मी माझं घर, माझं गाडी आणि माझा बंगला आणि माझं कुटुंब, तर याच्यानी कधीच ते भलं होऊ शकत नाही. कारण की त्या रस्त्याने किंवा त्या सामाजिक प्रश्नांवरती तुम्ही आम्ही सातत्याने 24 तास बोला किंवा वर्षाचे 12ही महिने आपण प्रवास करत असतो किंवा तिथं राहत असतो आणि ते जे प्रश्न असतात ते आपल्याला ज्वलंत असतात, ते तुम्ही आम्हाला भेडसवणारेच प्रश्न असतात. तर त्याच्यावरती तुम्ही आवाज उठवायला शिका, ठीक आहे. संबंधित यंत्रणेकडे बघा, साधे शांत पद्धतीने तुम्ही पत्रेवर करा किंवा इतर माध्यमातून त्यांच्यापर्यंत गोष्टी पोहोचवा आणि सातत्याने पाठपुरावा करा आयुष्यातून. मला आता म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, चिपळूणचा चिराग मोरे असू दे किंवा एक दोन, आता त्यांची नावं नाही घ्यायची म्हणून त्यांनी सांगितलं, पण त्यांनी जेव्हा हे कामगिरी माझी करत असेल त्यांनी प्रेरणा घेतली, त्यांनी शूट केलं आणि टाइम्स ऑफ इंडिया असू दे, हिंदुस्तान इतरच्या ठिकाणी देखील किंवा आजतक अशाच्या ठिकाणी चॅनल मीडियाने देखील त्या गोष्टी ड्रोन शूटच्या व्हिडिओ चालवल्यात. त्यांनी सांगितलं की दादांकडून प्रेरणा मिळाली. एकाने तर म्हणजे सीपीग्राम आरटीआय टाकून फोटोग्राफ टाकून त्यांना विचारलं, बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचं काम त्यांनी सुरू केलं. अजून किती कामं म्हणजे अशी बरीच कामं आहेत ना किंवा जे भ्रष्टाचार होतात ना ते थांबण्यासाठी देखील नाही की बाबा चैतन्य दादाच्या सोबत म्हणजे त्याचा ऐकतो विचारात बोलगा तर काम चांगलं होत आहे. मग त्यांनी सांगितलं ना की जर असे ॲक्टिव्हिस्ट जर तयार झाले ना, म्हणजे स्वतःचं, मी तर बोलतो ना, पहिले तर घरदार सांभाळून ह्या सर्व गोष्टी आपल्याला करता येतात, फक्त बोललं पाहिजे. आणि तुम्हाला असं वाटतं की कोणच नाही आहे ना पाठीना, तुमचा एक आत्मविश्वास सोबत असू दे, कोणाची साथ असो वा नसो, बोलतो ना कधी ना कधी आज एकत्र येतो. आज बघा माझानी काय संबंध होता कृष्णाचा, मी सांगतो ना, वाशीला भेटलो होतो कशासाठी, तर एक पोस्टर घेऊन. पण आज त्याच्या माध्यमातून आज ही 2-3 वर्षानंतरची पुन्हा याच्यासाठी एक मुलाखत होत आहे आणि त्यांनी देखील मला त्यांचा गेस्ट म्हणून बोलवलं. का? कारण काहीतरी समाजात इतरांपेक्षा वेगळं आपल्याला करता येतं आहे आणि ह्याच्यासाठी तरुण म्हणजे यांना सांगतो, आज तरुणांना का मार्गदर्शन माहिती आहे का? आज तुम्ही जाताय, तुम्हाला बस ना, आज पनवेलच्या डेपोमध्ये जा, पेनच्या किंवा कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या, कोकणामध्ये जाताना गाड्यांच्या बसच्या परिस्थिती बघितलं, अहो एक म्हणजे त्याची क्षमता असली त्याच्या डबल माणसं भरली जातात त्या बसमध्ये. मग तसे करणारे विद्यार्थी हे जनरेशन घडवतोय का भारत? याच्यासाठी आपण 2025 मध्ये आहोत. चंद्रावरती जाणाऱ्याचे जे बजेट किंवा आपण स्वप्न बघणारी पोरांना आज बसमध्ये जाताना नको होत आहे.
मग हे ह्याच्यासाठी तरुण म्हणून तुम्ही एकत्र या, तरुणांनी प्रश्न मांडायला शिका. आणि बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझा कोणताही राजकीय पक्ष नाही, कोणतीही संघटना नाही, पण एक नागरिक म्हणून जर एवढं कामगिरी करू शकतो तर तुम्ही आम्ही का नाही करू शकत. एकत्र एकजुटीने काम करूयात आणि आपण ह्या सर्व गोष्टींसाठी फुकट सहकार्य करायला तयार आहोत. कालही होतो, आजही आहे. ठीक आहे. आणि भविष्यात देवकृपेने तुमच्यासारख्यांची जर लोक टीम जोडली ना आपण, तर फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर याचा आपण कामगिरी याच ताकदीने, प्रेरणेने, ऊर्जेने आपण करूयात. तर हे होते चैतन्य पाटील यांनी सविस्तर रस्त्याचा सत्याग्रह जो पनवेल पासून गोवा या जो रस्त्याचा सत्याग्रह केला त्यासोबत अनेक कामं केली त्यांनी, जशी जे इतरांना प्रेरणादायी आहेत. आपल्या कार्यक्रमाचं नाव जे छोट्या लोकांच्या मोठ्या कहाण्या, तसंच ते त्यांना सुटेबल होतं, त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना बोललो होतं. आज त्यांच्याशी एकदम सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी जसे वेगवेगळे अनुभव जे आहेत ते त्यांनी या ठिकाणी मांडले. धन्यवाद.